जो आपला दिनचर्याचा पार्ट आहे तो बऱ्यापैकी आपण कव्हर केलेला आहे. आपण सगळे एकत्र त्याला वॉक थ्रू करूया. तुम्ही दिनचर्याचा फर्स्ट पेज ओपन करा. तुम्हाला काय दिसते तुम्ही सांगा. पहिल्या पेजवरती तुम्ही काय लिहिले स्वतःसाठी? लिहिलेलं नाहीये पहिलं तर पहिल्या पेज होती सर. पहिल्या पेज हळूहळू जाऊया सर. इथे तिथून पहिला पेज म्हणजे अगदीच पहिला पेज. प्लास्टिक टर्न केल्यानंतर कव्हर पेज. सगळ्यात पहिल्या पेजला काय तर दिनचर्या लिहिलेलं आहे. त्याच्या पुढे काय लिहिलेलं आहे? विजन. विजन पेजवरून स्टार्ट करायचं आहे तुम्हाला. कधीच डायरेक्ट जम्प नाही करायचं. रोज दिनचर्या ओपन कशी करायची तुम्हाला सांगतोय मी. अशीच ओपन करायची जसं मी सांगतोय. सगळ्यात पहिल्यांदा पहिला पेज ओपन करायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा विजन बघायचं आहे. ओके. विजन बघितल्यानंतर टर्न करायचं हळूच म्हणजे बघायचंय विजन. बघा सगळ्यांनी स्वतःचं विजन आपल्या स्वतःच्या नजरे घालून गेलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला इम्प्रूव्हमेंट करावेसे वाटले तर तुम्ही इम्प्रूव्हमेंट करू शकता. असं नाही की एकदा लिहिलेलं तेच परमनंट असायला पाहिजे. सो तुम्ही विजन बघितलात. नेक्स्ट तुम्हाला पेज टर्न करायचं. स्लोली पेज टर्न करायचं आहे. आणि सेकंड पेज वरती तुमचे गोल लिहिलेले आहेत. पहिला लॉंग टर्म, नंतर मिड टर्म आणि थोडा जास्त वेळ शॉर्ट टर्म वरती द्यायचा आहे तुम्हाला. फॉरवर्ड पण करू शकता. शॉर्ट टर्म, मिड टर्म, लॉंग टर्म. पण जास्त वेळ शॉर्ट टर्म वरती द्यायचं म्हणजे तुमच्या माइंडला, तुमच्या कॉन्शियसनेसला कमांड जाते की दिस इज माय गोल, दिस इज व्हॉट आय नीड टू अचीव. ऑलराइट. गोल बघितल्यानंतर पेज टर्न करा. तुम्हाला काय दिसेल? सर कोणताही आयुष्यामध्ये जो गोल आहे ना विदाउट ऍक्शन अचीव होऊ शकत नाही. तो यू नीड टू टेक अप्रोप्रिएट ऍक्शन्स. आणि त्या तुम्ही ऍक्शन्स लिहिलेले आहात तिथे की मी कोणत्या कोणत्या ऍक्शन्स घेतल्या पाहिजेत माझा गोल अचीव करायला. तुम्ही फक्त लिहिलेलं नाहीये तर तुम्ही डेली त्या ऍक्शन्स घेताय असं मी अज्युम करतोय. जर तुम्ही लिहिलेल्या ऍक्शन तुम्ही घेत नाही तर प्लीज अंडरस्टँड आपल्या दोघांमध्ये निर्लज्ज मी नाहीये मग तुम्ही आहात. मग तुम्हाला थोडं तरी कुठे ना कुठे लाज वाटायला पाहिजे की मी गोल विजन ड्रॉ केलेला आहे, गोल लिहिलेले आहेत, ऍक्शन्स लिहिलेले आहेत, मी माझ्या कोचला आणि माझ्या स्वतःला कमिटमेंट दिलेली आहे आणि तरीही मी ऍक्शन्स घेत नाहीये. मग तुमचं कुठेतरी चुकतंय आणि तुम्हाला तो कुठेतरी स्टार्टिंग पॉईंट कधी ना कधी आज ना उद्या लावावंच लागेल. म्हणजे एरोस्पेस मध्ये किंवा एरोनॉटिकल इंजिनिअरिंग मध्ये त्यांना शिकवलं जातं की रॉकेट जो असतो ना, रॉकेट इंजिनिअरिंग मध्ये त्यांना शिकवलं जातं कदाचित की 80% फ्युल जो असतो, 80% फ्युल तो जेव्हा टेक ऑफ करून आपला नॉर्मल जो आपला जो ऍटमॉस्फिअर आहे, जो फर्स्ट लेअर ऑफ ऍटमॉस्फिअर आहे अर्थची, ती क्रॉस करायलाच 80% फ्युल त्याला यूज होतं आणि बॅलन्स 20% फ्युल वरती तो पूर्ण मग ब्रह्मांड फिरून रिटर्न येऊ शकतो. पण 80% फ्युल तो नेहमी टेक ऑफच्या टायमिंगला यूज करतो. मग आपल्या लाईफमध्ये पण तसंच असतं. 80% ताकद तुम्हाला ह्या सगळ्या हॅबिट लावताना टाकायचे, आत्ता टाकायचे. खूप जास्त ताकद लागणार. पण वन्स इट इज ऍक्टिव्हेटेड, वन्स इट इज इन्स्टॉल्ड इन यू, एकदा तुम्ही टेक ऑफ झालात, एकदा इग्नाइट झालात की मला जास्त पुश नाही करायचं. हा 20% पुश करायचा. मग महिन्यातून एकदा जरी भेटलात मला, हा चालू आहे, सगळं चालू आहे सर, दिनचर्या सर, आपले गोल सर, विजन, हा कुठे थांबते का, काही अडते का, काही मेंटल ब्लॉक आहे का, काही फिनान्शियल अडचण आहे का, टीमचा काही इश्यू आहे का, कस्टमर फीडबॅक घेतलात का रिसेंटली कसं आहे. हे वन्स इन अ मंथ पण आपण करू शकतो. पण आता आपण डेली का करतोय? कारण की तुम्हाला आता जास्त पुश देण्याची गरज आहे. दिस होल सेशन्स, 6 सेशन्स आपले झालेले आहेत आतापर्यंत. एव्हरीथिंग वॉज ऑन यू. मी अजून माझं काय आहे ते सांगितलंच नाहीये. एव्हरीथिंग इज ऑन यू की तुम्ही काय काय करायला पाहिजेत. बिकॉज दिस शुड बी होल ऍक्शन ओरिएंटेड क्लास. इट शुड नॉट बी थिअरॉटिकल की आपण येतोय, चर्चा करतोय, नाश्ता करतोय आणि जातोय. यू हॅव टू टेक रेस्पॉन्सिबिलिटी फॉर युअर ऍक्शन्स. आणि त्याच्यावरती आजचा सेशन आहे. पण आपण बघूया, पुढे जाऊया. ऍक्शनच्या पुढे गेल्यानंतर तुम्हाला काय दिसतंय? ऍक्शनच्या पुढे गेल्यानंतर तुम्हाला रिसोर्सेस दिसतात की माझा गोल अचीव्ह करायला मला काही रिसोर्सेस लागणार आहेत. ऑलराइट, रिसोर्सेसच्या पुढे जाऊया. ते रिसोर्सेस आणायची जबाबदारी तुमची आहे. त्याच्या पुढे तुम्हाला सॉर्ट दिसतोय. तुमच्या आज विकनेस पण असतील आणि स्ट्रेंथ पण असेल. आपण याच्यावरती डिस्कस केलं नाही कारण की तुम्ही तुम्हाला सांगितलं तुम्ही चॅट जीपीटीला पण फीड करा आणि चॅट जीपीटी कडे पण तुमच्या विकनेस आणि स्ट्रेंथ काढून घ्या. आणि रोज तुम्हाला रोज डेली दिनचर्याच्या बेसिसवरती तुमची जी स्ट्रेंथ आहे तिला शार्पन करायचं आहे आणि तुमची जी विकनेस आहे तिला कमी करायचं आहे. मी काय सांगतो समजलं? जी स्ट्रेंथ आहे तिला शार्प करायचं आहे आणि जी विकनेस आहे तिला कमी करायचं आहे. आपल्याला दोघांवरती काम करायचं आहे.
फक्त विकनेसेस काढतो आणि स्ट्रेंथ विसरून जातो. नाही, म्हणजे आज स्ट्रेंथ आहे ती थोड्या वर्षांनी तुम्ही विसरून जा. जर तुम्हाला माहिती आहे ही माझी स्ट्रेंथ आहे, तर पहिलं तुम्ही स्ट्रेंथ वरती खेळा. पहिला स्ट्रेंथ वरती खेळा, तिला अजून इम्प्रूव्ह करा, तिला अजून इम्प्रूव्ह करा, तिला बेस्ट बनवा. सरांना जेतू सरांना दे. हा, समजलं मी काय सांगतोय? त्याला अजून इम्प्रूव्ह करायचंय, अजून इम्प्रूव्ह करायचंय आणि त्याला एक फाईन ट्यून लेवलवरती आणायचंय. कशाला? स्ट्रेंथला. स्ट्रेंथ म्हणजे तुम्हाला माहिती आहे तुमची स्ट्रेंथ जी काय असेल ती. बिझनेसच्या अँगलनी जास्त मी बोलतोय, पण बिझनेसच्या अँगलने आपण आहे स्ट्रेंथ आणि विकनेस, म्हणजे आपली स्ट्रेंथ ही बिझनेसची स्ट्रेंथ असते. विकनेस असेल, सेल्स तुमचा विकनेस आहे, मार्केटिंग तुमची विकनेस आहे, कम्युनिकेशन विकनेस आहे, लिडरशिप विकनेस आहे, तर ती पण तुम्हाला हळूहळू काय करायचं आहे, कमी करून त्याच्यावरती काम करून तिला पण स्ट्रेंथ मध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे. मग टुडे इफ कम्युनिकेशन इज विकनेस, 6 मंथ नंतर 3 मंथ नंतर कम्युनिकेशन शुड बिकम युअर स्ट्रेंथ. इंग्लिश येत नाही, इंग्लिश येत नाही, इंग्लिश येत नाही हे बोलायला तुम्हाला 1000 सेंटेन्स लागले. त्याच वेळी जर एक इंग्लिशचं सेंटेन्स बोलायला चालू केला असता, आय एम लर्निंग इंग्लिश, आय एम इम्प्रूव्हिंग इन इंग्लिश, आय एम लिस्निंग इंग्लिश, आय एम रायटिंग इंग्लिश, आय एम थिंकिंग इन इंग्लिश, हाय हॅलो हाऊ आर यू, वेअर आर यू, असे जे डेली कम्युनिकेशनचे 1000 सेंटेन्सेस जर लिहिलात तर हे तरी बोलायचं बंद कराल ना. मग 1000 वेळा हे बोलायला की मला इंग्लिश प्रॉपर येत नाही हे बोलायला जे 1000 सेंटेन्स तुम्ही बोललेला आहात, तीच एनर्जी लावून जर 1000 सेंटेन्स शिकला असतात तर आपण खूप चांगलं 1000 सेंटेन्स कोणत्याही भाषेचे जर तुम्हाला आले तर ती भाषा तुम्हाला लार्जली येते असं समजलं जातं. 1000 सेंटेन्स आले पाहिजेत तुम्हाला, बस झालं. मराठीचे 1000 सेंटेन्स जो कोणी माणूस शिकला त्याला मराठी समजेल. हिंदी आपण 1000 सेंटेन्स शिकलो तर हिंदी समजेल. तसंच इंग्लिशचं पण आहे. कोणतीही लँग्वेज शिकताना तुम्हाला 1000 सेंटेन्स जे त्यांच्या डेली लाईफ मध्ये यूज होतात ते तुम्हाला करायचे. सर पण आता मला माहिती नाही 1000 सेंटेन्स कोणते. तुम्ही चॅट जीपीटीला सांगा टीच मी 10 न्यू सेंटेन्स और 11 न्यू सेंटेन्स एव्हरी डे. चॅट जीपीटीला काय सांगायचं आहे? टीच मी 11 डेली यूज इंग्लिश सेंटेन्स एव्हरी डे. चॅट जीपीटी रोज तुम्हाला काय सांगेल, रोज ती कमांड द्यायची आहे. रोज ते 11 सेंटेन्स तुम्ही तुमच्या डायरीमध्ये ह्या दिनचर्यामध्ये लिहू शकता की आज मी हे 11 सेंटेन्स शिकलो. इंग्लिशमध्ये लिहायचं, त्याचा मराठीमध्ये अर्थ लिहायचा नाही. तो अर्थ तुम्हाला माहिती असायला पाहिजे तुमच्या मनाला, पण सेंटेन्स फक्त इंग्लिशमध्ये लिहायचं. काही आणि खूप सेंटेन्स म्हणजे मी असं नाही बोलत आहे खूप लांबडे सेंटेन्स असायला पाहिजे. आय एम फाईन, आय हॅड माय डिनर, आय एम गोइंग टू हॅव माय फूड, आर यू हंग्री. मग काही क्वेश्चन्स, काही उत्तर आणि काही जनरल टॉक हे तुम्ही करा ना. मग ही जबाबदारी कोणाची पुन्हा? आज आपला पूर्ण गेम रेस्पॉन्सिबिलिटीवरती आहे. कालपासून तो चालू केलाय मी. तो रेस्पॉन्सिबिलिटीवरती आपल्याला आज बोलायचंय डिटेलमध्ये. आज जर तुम्हाला कळाली रेस्पॉन्सिबिलिटी म्हणजे काय तर तुम्हाला ती ऍक्टिव्हेट ठेवायची, ती तुला सोडायची नाही. तर दिस इज शॉर्ट अनालिसिस. नेक्स्ट तुम्ही बघाल तर तुमचे हॅबिट आहेत. आपण काल गुड हॅबिट वरती बोललो, तर किती हॅबिट वरती आपल्याला काम करायचंय? 15 हॅबिट वरती काम करायचंय. 15ला पण आपण तिघांमध्ये इक्वली डिवाइड केलेला आहे. 5 ग्रोथ हॅबिट, 5 मॅनेजमेंटच्या हॅबिट आणि 5 तुमच्या पर्सनल हॅबिट. ठीक आहे. आज सकाळी आपण आता काय केलं? योगा केलं, म्हणजे फिजिकल ऍक्टिव्हिटी केली. योगा म्हणजे आपण जो करतो योगा, तो योगा जसा असतो तसा नाहीये. ट्विस्टिंग, बॉडीला काय झालं पाहिजे? थोडं ट्विस्टिंग आणि थोडं एक्सर्शन. हा, मग तुम्ही रनिंग करू शकता, जम्पिंग करू शकता, पुशअप करू शकता, स्क्वॉट्स करू शकता, लंजेस मारू शकता. तुम्हाला जर करायचं तुमच्या बॉडीला ट्विस्टिंग द्यायचंय, बॉडीवरती प्रेशर द्यायचंय. नाही सर माझी बॉडीवरती प्रेशर दिलं तर मला त्रास होतो असं तुम्हाला वाटतं, दॅट इज इनिशियल फेज. तुम्हाला माहितीये ब्रेनचं सगळ्यात मोठी पॉवर काय? ब्रेन आपल्याला ना मॅनिपुलेट करतो. मॅनिपुलेट इंग्लिश शब्द आहे, हिंदीत त्याचा अर्थ आहे चू बनवतो म्हणजे. ठीक आहे ना. ब्रेनचं सगळ्यात मोठा पॉवर काय? आपल्याला तो गंडवत असतो. तुमचं ब्रेन तुम्हाला कमांड देतो, झोपून राहा रे, झोपून राहा. काय असं ऍक्टिव्हिटी वगैरे करायची, काय फिजिकल ऍक्टिव्हिटी, त्रास होतोय, उगा दुखणार, उद्या दुखणार बघा आज, असं ब्रेन आपल्याला नेहमी चुना. कारण की ब्रेन, ह्युमन ब्रेन जो आहे ना, हिस्टॉरिकली असा डिझाईन केलेला आहे की त्याला प्रोटेक्टेड ठेवायचं होतं. आपल्याला ब्रेनचं सगळ्यात मोठं फंक्शन काय होतं? आपल्याला काय ठेवायचंय? प्रोटेक्टेड. मग जंगलात आपण जातो का? जंगलात असेच जाल का? ब्रेन लगेच काय सांगतोय बघा आतून, चला ना जंगलात ट्रेकिंग करायला जाऊ, एकदम ओरिजिनल जंगलात जाऊया. हा, नॉर्मल जंगलात नाही, ओरिजिनल. लाईफ अँड डेथ सिच्युएशन असू शकते तिथे, म्हणजे प्राणी आपल्याला खाऊ शकतात किंवा काही होऊ शकतं, जाऊया का? लगेच ब्रेन आतून काय सांगतोय?
हा हा हा, धबधब्यात जाऊया ना, आज वॉटरफॉल मध्ये जाऊया, उडी मारूया पाण्यात, लगेच ब्रेन काय सांगणार? नको, कापून घेऊया आपण, आज कापून बघूया, आपला एखादा बोट कापून ठेवूया. नाही, लगेच ब्रेन काय सांगणार? नाही. तसंच वर्कआउट करूया, ब्रेन लगेच काय बोलतो? नाही, त्रास होणार, मसल्स दुखणार, इनिशियली आजारी पण पडणार. योगाला मेडिटेशनला बसला तर ब्रेन सगळ्यात पहिल्यांदा काय करतोय? आता हा मेडिटेशनला शांत वगैरे बसतोय की काय? ह्याला कळेल, आणि माझ्यानी टेक्निक्स ह्याला कळतील, हा शांत बसला तर. त्यामुळे ह्याला शांत बसायला द्या, ह्याच्या माइंडमध्ये दुसरं काय काय टाकत राहूया. ब्रेन तुम्हाला नेहमी डिस्टर्ब करत राहतो, तुमच्या अगेन्स्ट जातो. कधी कधी माहितीये? सुरुवातीला, स्टार्टिंगला. एकदा त्याला तुम्ही सांगितलं ना की नाही, हे माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि मला हे करायचंच आहे, आता तो रिव्हर्स होतो. हा, ह्याला कळायचं आहे बाबा, हा इज अ क्रेझी मॅन, ह्याला हे करावंच लागणार आहे. मग तो तुम्हाला आता करायचे रस्ते दाखवतो. सुरुवातीला तो न करायचा रस्ता, प्रत्येक गोष्टीला ब्रेन पहिला नाहीच म्हणतो, प्रत्येक न्यू गोष्टीला ब्रेन पहिला काय बोलतो? बिकॉज एनी न्यू थिंग, तुमचा पास्टचा एक्सपिरियन्स कसा असतो, जेव्हा पण तुम्ही काहीतरी नवीन करायला जाता, एक तर तुम्हाला त्यातून गुड एक्सपिरियन्स आलेले असतात किंवा बॅड. गुड वाला ब्रेन विसरून जातो, बॅड वाली ब्रेन व्यवस्थित लक्षात ठेवतो. मेमरी ज्याला बोलतो आपण, मेमरीमध्ये बॅड एक्सपिरियन्सेस जास्त असतात, गुड एक्सपिरियन्सेस कमी असतात. त्यामुळे ब्रेन बोलतो, जसं ब्रेकअप ज्याचं झालं तो बोलतो नवीन रिलेशनशिप मध्ये जायचं नाही, कारण की ब्रेनला माहिती आहे की लास्ट टाइम ब्रेकअप झालेलं तेव्हा मला काय काय सोसावं लागलं होतं. मग तो म्हणतो नाही, नवीन अटॅचमेंटच नको, नवीन असं. दिस इज हाऊ इट ऑपरेट्स. इट ऑलवेज ऑपरेट्स फ्रॉम युअर पास्ट मेमरीज. म्हणून तुम्हाला त्याला सुरुवातीला पुश करावं लागतं. पुश करण्यासाठी काही हॅबिट लावणं गरजेचं आहे. हॅबिट हा शब्दच बघून तुम्हाला असा त्याच्यावरती बर्डन की योगा इज माय हॅबिट, मेडिटेशन इज माय हॅबिट, कस्टमर कॉल्स, नवीन कस्टमर कॉल, 5 कस्टमर कॉल मी रोज करणार, दिस इज माय हॅबिट. सवय लागली मला, आज मी 5 कॉल नाही केले तर असं बेचैन होणार, मी जेवणार नाही आज जोपर्यंत माझे 5 कॉल होणार नाही तोपर्यंत. मग लगेच कॉल करायचं. हॅबिट्स आर इम्पॉर्टंट. यू चेंज द हॅबिट अँड यू कॅन चेंज द मॅन. सिंपल आहे. यू चेंज द हॅबिट, यू कॅन चेंज द मॅन, अँड वन्स यू आर चेंज एव्हरीथिंग बिकम्स ब्युटिफुल. चेंज इज ब्युटिफुल, असा आपला एक तो सेशन आहे की चेंजला घाबरू नका, चेंजला ऍक्सेप्ट करा, चेंज इज ऑलवेज ब्युटिफुल. तो आपण बोलूया नंतर जेव्हा सेशन चालू होतील त्यावेळी. पण हॅबिट्स तुम्हाला डेव्हलप करायचे आहेत. हॅबिट डेव्हलप केल्यानंतर तुमच्याकडे पुढे जाऊन बघायचा तुम्हाला हा पेज आहे. ओके, असे सेम 3 पेज आहेत. पण हे पहिला पेज बघा, ह्याच्यामध्ये GH1, GH2, GH3, GH4, GH5 असं लिहिलेलं आहे. दिसतंय तुम्हाला? असं एक ट्रॅकर, असं कॅलेंडर सारखं आहे, राईट. आणि त्याच्यामध्ये 31 डेज आहेत. हे स्टार्ट होणार आहे 1 ऑक्टोबर पासून. हे कधी स्टार्ट होणार आहे? 1 ऑक्टोबर पासून तुम्हाला हॅबिट जसे आहेत तसे फॉलो करायचेच आहे. 30 सप्टेंबर पर्यंत आपण ट्राय करतोय. मग तुम्हाला हॅबिट चेंज करायची असेल तर मला 1-to-1 मध्ये भेटा, सांगा सर मी हा हॅबिट लिहिला पण मला हा झेपत नाही, मी त्याच्या जागी हे करतो. सर मी 15 मिनिट योगा लिहिला होता, मला 15 मिनिट पॉसिबल नाही होता, मला 5 मिनिटं पॉसिबल आहे, मी 5 मिनिट लिहिणार. किती मिनिट ते इम्पॉर्टंट नाहीये माझ्यासाठी. माझ्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे? तुम्ही 5 मिनिट लिहा, 15 मिनिट लिहा, 1 मिनिट लिहा. माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे की हा पूर्ण 31 डेज रन व्हायचा आहे. त्यामुळे किती काय मी तुम्हाला बोललो नाही की 11 कस्टमर कॉल करा, तुम्ही 2 करू शकता. तुम्ही लिहू शकता की आय विल मेक 2 कस्टमर कॉल डेली, पण 2 तरी झालेच पाहिजेत ना. जे तुम्ही लिहिता ते हॅबिट कधी बनणार? जेव्हा ते तुम्ही डेली फॉलो करणार तेव्हा दॅट विल बिकम युअर हॅबिट. समजलं का? मग तुम्ही हॅबिट लिहितानाच विचार करून लिहा. पण लिहिताना विचार करून लिहा म्हणजे असं नका लिहू की काहीच न करण्याचा हॅबिट, किंवा स्वतःला कम्फर्ट झोन मध्ये ठेवा की हा 11 कॉल तर मी करू शकतो, पण एकदा 11 लिहिले की 11 करावे लागतील. एक काम करतो 5 लिहितो. बाबा 11 कॉल करायचे असतील तर 15 लिहायला पाहिजेत ना, कारण की तुम्ही कॉल केल्यानंतर समोरच्याने उचलला पण पाहिजे, तसा तुम्हाला रिस्पॉन्स पण आला पाहिजे. देर आर अदर इक्वेशन्स ना ह्याच्यामध्ये. तुम्ही तुमच्या साईडने तुमचं ट्रायल तू त्या लेवलला ठेवल्यानंतर कसं चालेल? आय विल मेक 11 व्हिडिओज और आय विल पोस्ट ऑन माय सोशल मीडिया एव्हरी डे. हॅबिट आहे, ग्रोथ हॅबिट आहे, तुम्ही टाकून ठेवा. मग GH म्हणजे ग्रोथ हॅबिट, समजलं तुम्हाला? ऑब्विसली MH म्हणजे मॅनेजमेंट हॅबिट आणि PH म्हणजे पर्सनल हॅबिट. आणि खाली तुम्ही बघाल तर थोडी जागा अजून आम्ही सोडलेली आहे. जागा का सोडलेली आहे? जर तुम्हाला 15च्या पेक्षा जास्त हॅबिट फॉलो करायचे असतील, त्याच्यामध्ये ग्रोथ वाला पण असू शकतो, मॅनेजमेंट वाला पण असू शकतो, किंवा पर्सनल वाला पण असतो, तर तुम्ही तुमची सिक्वेन्स खाली टाकून तुम्हाला ट्रॅकर ठेवायचं आहे.
मला सांगा, जर एक हॅबिट 31 डेज आपण डेली फॉलो केली तर त्याचे रिझल्ट मिळतील का? योगा जर 31 डेज रोज केला, बॉडी डे 1 ला जेवढी थकते 31 डेला कमी थकणार. डे 1 ला आपण मेडिटेशनला बसताना आपल्याला काहीच नाही माहिती, बसायचं कसं ते पण नाही माहिती, डोळे बंद कसे करायचे ते पण नाही माहिती, 5 मिनिटं आपण शांत बसू शकत नाही, असे आपण झालोय. एवढी डिस्टर्ब मेंटॅलिटी आहे आपली. पण 31 डेला, डे 1 ला कोणीच परफेक्ट नसतो ना, पण 31 डेला मी काय बोलतो, ओके 1 मिनिट तरी मेडिटेशन होईल ना. तुम्ही 5 मिनिट ट्राय करा, पण ऍटलीस्ट 1 मिनिट यू विल गो इन टू दॅट सायलेन्स, जिथे शांत राहाल तुम्ही, म्हणजे मन समाधानी राहील. सो 31 डेजच्या नंतर तुम्हाला मला भेटायचं आहे, हा रिझल्ट घेऊन. हा तुमचा रिझल्ट कार्ड आहे. तुमचा जेव्हा 31 होणार तेव्हा तुम्हाला मला भेटायचं आहे, राम सर हे केलं, ह्याचे हे रिझल्ट आले, मला हे इम्प्रूव्ह करायचं आहे, ह्याचा ऍडव्हान्स व्हर्जन सांगा. त्याचा ऍडव्हान्स व्हर्जन मग आपण इथे सुरू करणार. पुन्हा एक 31 डेजचा राऊंड होणार, त्याच्यानंतर तुम्ही मला पुन्हा भेटणार आणि त्याच्यानंतर सुपर ऍडव्हान्स हॅबिट आपण चालू करणार. मग आता समजलं तुम्हाला, म्हणजे इथे जर तुमचे 5 कॉल्स डेली होतात आहेत तर इथे मी तुम्हाला 11 कॉल्स करायला सांगेन आणि त्याच्या पुढे कदाचित 21 कॉल करायला सांगू शकतो. प्रोग्रेशननी जायचं आहे आपल्याला, खालती नाही उतरायचं आहे. जर तुम्ही आता 1 मिनिट मेडिटेशन सुरू करताय तर मग आपण 5 मिनिट, त्याच्यानंतर 11 मिनिट वरती. अल्टिमेट ट्रान्सफॉर्मेशन साठी 11 मिनिट मेडिटेशन मॅन्डेटरी आहे. किती मिनिट? हा, आपण 11 मिनिटं सुरुवातीलाच मी तुमच्याकडून अपेक्षा करत नाहीये. 1 मिनिट करू शकतो. 1 मिनिट सायलेन्स मध्ये बसायचं, काहीच नाही करायचं, असं बसायचं. मग 1 मिनिट सुरू करूया ना. मला तुम्हाला इम्प्रॅक्टिकल गोष्टी 1 तास मेडिटेशन करूया मला असं नाही सांगायचं, कारण की तुम्ही सगळे व्यापारी आहात, ते कदाचित माझा ऐकाल. 24 तासातला मी तुमच्याकडे 1 मिनिट मागतोय, 1 मिनिट द्या मला. सर 1 मिनिट तर असं देऊ शकतो सर, राम सर मग 5 द्या. सर 5 काय, 5च्या जास्त देतो, मग 11 द्या. सर 1 तास देतो, नको मला 1 तास नकोय, मला मॅक्सिमम किती हवाय? मॅक्सिमम 11 मिनिटाचा मला सायलेन्स हवाय. 11 मिनिटापेक्षा मला जास्त नकोच आहे. तुम्ही गौतम बुद्ध झाला तर मला प्रॉब्लेम होईल ना, कारण की तुम्हाला मटेरियलिस्टिक पण राहायचं आहे. 11च्या पुढे जो माणूस जातो तो मटेरियलिस्टिक वर्ल्ड मधून बाहेर निघतो आणि तो स्पिरिच्युअल वर्ल्ड कडे इन्क्लाइन करतो. मग त्याला फॅमिली, रिलेशन, मित्र, पैसा ह्याच्यातून हळूहळू इंटरेस्ट निघायला चालू होतो. मला तुम्हाला पहिलं श्रीमंत बनवायचं आहे. गौतम बुद्ध बनायला आपण गोवा, थायलंड वगैरे जाऊ कधीतरी. तिकडे वेगळ्या लेवलचं मेडिटेशन असतंय, ते करूया आपण, ठीक आहे ना. म्हणजे कधी कधी माणसाने ती लक्झरी लाईफ पण बघणं गरजेचं आहे असं मला वाटतं. मग ते सगळं केलं. देव कुठेही जात नाही, देव आहे तिथे आहे आणि आपण देवाला सोडत नाही, देव आपल्याला सोडत नाही. आपण किती नीच आहोत हे देवाला माहिती आहे. त्यामुळे त्याच्यासमोर मला ऍक्टिंग नाही करायची. जसा मी आहे तसं त्याला माहिती असायला पाहिजे. त्याला माझं सगळं खरं आणि खोटं सगळं त्याला माहिती असायला पाहिजे. त्या विचारांचा मी आहे. त्यामुळे माझ्या मनाला जे वाटेल तसं आपण वागतो. पण त्यातल्या त्यात आपण एका लाईफला डिझाईन करतोय आणि ती डिझाईन तुमच्या बिझनेसशी डायरेक्ट निगडीत आहे. म्हणून हा 31 डेजचे हॅबिट ट्रॅकर आहे. 31, 31, 31 असा हा 91, 93 डेजचा ट्रॅकर आहे. हा ट्रॅकर जेव्हा तुम्ही कंप्लीट करा, मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो, जे मी सांगितलेलं आहे, जे तुम्ही अचीव करण्याचा प्रयत्न करताय, जो टर्नओव्हर तुमचा 2 to 3 टाइम झाला पाहिजे येणाऱ्या 3 महिन्यामध्ये, तो 100% होणार ह्याची मला गॅरंटी आहे. कारण की हा तेवढ्या डीप रिसर्चने, तेवढ्या लोकांपर्यंत जाऊन मी वेगळे कोर्सेस करून त्यातल्या त्या सगळ्या कोर्सेस मधून काहीतरी इथे सोप्या लेवलला आणून इम्प्लिमेंट करण्यासारखं जे काहीतरी होतं ते हे आहे. ओके, ह्याच्या पुढे तुम्ही बघाल तर तुमच्या आयुष्यामध्ये बऱ्याच वेळी पेंडिंग टास्क खूप आहेत. बरोबर, आजच्या लेवलला पण तुम्हाला जर मी विचारलं काय काय करायचं आहे तर खूप सारे पेंडिंग टास्क निघतात. पेंडिंग टास्क मध्ये माझा जो संबंध तो तुमच्याबरोबर आहे तो ग्रोथ ओरिएंटेड टास्क आहे. पण तुम्ही काय काय अजून लिहू शकता, मॅनेजमेंट ओरिएंटेड टास्क पण लिहू शकता, जे तुमच्या ऑफिसमध्ये तुम्हाला करायचं. जसं मी काल आपल्याला सांगितलं, तुम्हीच मला कोणतरी विचारलं होतं की सर ऑफिसमध्ये पॉझिटिव्हिटी आणायला काय काय करावं लागेल. तर मी तुम्हाला सांगितलं होतं की टोटल क्लिनिंग पहिलं तर करायचं आहे, अनयूज आयटम सगळे काढून टाकायचे आहेत, दिवा लावायचा आहे. मग तुम्ही अजून लावला नसेल तर इथे लिहा ना ते टोटल क्लिनिंग, हा डीप क्लिनिंग. तुम्हाला करायचं नसेल तर तुम्ही फॅमिली मधल्या कोणातरी सांगा, हा त्यांना सांगा की मला साफसफाई करून हवाय. फॅमिली मधले पण रेडी नसेल तर आजूबाजूला कोणतरी असतं, कामवाल्या ताई वगैरे असतात, त्यांना 500-500 रुपये द्या आणि त्यांना सांगा की बाबा टोटल क्लिनिंग करून हवाय. पण मला टोटल क्लिनिंग पाहिजे, तुमची पूर्ण बिल्डिंग मला वॉश आउट करून पाहिजे. तुमचा बॅच चालू व्हायच्या अगोदर आम्ही आमची पूर्ण बिल्डिंग वॉश आउट करून घेतली होती. माझी पूर्ण मुलं आली होती साफ करायला, कारण की फक्त ताईंना, ज्या ताई काम करतात त्यांना ते झेपणार नव्हतं. पण आम्हाला टोटल बिल्डिंग वॉश आउट, टोटल बिल्डिंग टेरेस टू बॉटम
पूर्ण बिल्डिंग आम्ही वॉश करून घेतले, आम्हीच सगळ्यांनी काम केले, 20-25 लोक आम्ही काम करत होतो, प्रत्येक कोणानी कोणा आम्ही पुसून काढलाय. तसंच हा रूम पण क्लीन होतो, तसंच बाहेरचा रूम पण क्लीन होतो, वरचा पण रूम क्लीन होतो. एकदा टोटल क्लिनिंग झालं की मग त्याला मेंटेनन्स क्लिनिंग आपण डेली करतो. आता झालंय काय, बऱ्याच दिवसापासून तुम्ही मेंटेनन्स क्लिनिंग करताय, टोटल क्लिनिंग नाही केलेली. टोटल क्लिनिंग म्हणजे टॉयलेटमध्ये पूर्ण ऍसिड टाकून वॉश करायचं किंवा त्या टाईपचं क्लिनिंग, म्हणजे अगदीच नवा करतो ना आपण, त्या टाईपचं तुम्हाला करून द्यायचं. सर एखादा जर वॉल खराब झाले असेल तर तिथे एक तर असे पोस्टर लाव. तुम्हाला कळतं की पोस्टर आम्ही लावलेत का? कारण की वॉल खराब झाल्या होत्या, कलर करण्यासाठी वेळ नव्हता, कारण की ते सगळं थांबवून कलर करावं लागतं आणि ऑन गोईंग मशीन असल्यामुळे बॅनर लावायला आम्हाला एक आज म्हणजे हे असं वेगळ्या रात्री लागलेलं आहे. हा बॅनर वेगळ्या रात्री लागलाय, तो बॅनर वेगळ्या रात्री लागलाय. पहिला आम्ही बॅनरवरती काय प्रिंट करायचं म्हणून आम्हाला समजायचं नाही, म्हणून बॅनर लागत नव्हते. मग मी माझ्या मुलांना सांगितलं प्रिंट वगैरे राहू देत, तुम्ही ब्लँक बॅनर घेऊन या त्यांच्याकडून फक्त, आणि ब्लँक बॅनर चिपकून टाका. काय आपल्या माइंड मधल्या आयडिया त्या सगळ्या तुम्ही लिहून ठेवा. तुम्हाला पण जर पुढच्या बॅचला काही मेसेज द्यायचा असतील किंवा तुम्हाला असं काहीतरी गुरुकुलमध्ये लिहून ठेवायचं असेल, ते ना आपण डोंगरांमध्ये जाऊन लिहितो राणी लव्स राजा, तसं सोडून जर काहीतरी लिहायचं असेल तर तुम्ही इथे लिहून ठेवू शकता. तुमच्या काही कमिटमेंट असतील, कारण की इथे असतं, इथे असायला पाहिजे, आमच्या नजरेसमोर असायला पाहिजे. तुम्ही नाव लिहायचं तुमचं की नाही लिहायचं ते पण तुमच्यावरती डिपेंड आहे, पण तुम्ही लिहू शकता. तुमच्यासाठीच आहे हे सगळे स्टुडंट, म्हणजे गुरुकुलच्या स्टुडंटसाठीच आहे. मग तुम्ही पण गुरुकुलचे स्टुडंट आहात तर यू कॅन राईट डाऊन युअर मेसेज हिअर. मग असं तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये पण करू शकता. एक वॉल आहे खराब झालेली आहे, कलर करायचा आपल्याला आता वेळ नाहीये, सिम्पली काय करा, असा बॅनर घ्या कुठल्या तरी बॅनरवाल्याकडून विकत, चिपकवून टाका आणि स्टाफला वगैरे सांगा बाबा आपल्या बिझनेसच्या रिलेटेड जर तुला काही लिहायचं असेल तर तिथे लिही. सर काय लिहायचं? जर काहीच कळत नसेल तर तुमच्या बिझनेसच्या काही कोर व्हॅल्यू असतात. काय असतात? कोर व्हॅल्यूज. तर कोर व्हॅल्यू, आमच्या बिझनेसच्या कोर व्हॅल्यू काय आहेत? ट्रस्ट, केअर, रिस्पेक्ट, बिझनेस, लीडरशिप, मॅनेजमेंट, ग्रोथ. हे जे शब्द आहेत ना, जे आपल्या नजरेच्या समोर नेहमी असायला पाहिजे, असे शब्द तुम्ही लिहू शकता. तर पहिलं तुमच्या बिझनेसच्या कोर व्हॅल्यूज काय काय असू शकतात, ते शब्द तुमच्या मनामध्ये काय येतात ते शब्द तुम्ही लिहून ठेवा कागदावर. ते नंतर सांगा कोणाची, त्याची हँड रायटिंग जरा व्यवस्थित, त्याला बाबा लिहून ठेव, म्हणजे आपल्या नजरेसमोर असावेत हे सगळे. मग असं तुम्हाला करायचं आहे. मग झालं ह्यानी ग्रोथ होणार आहे का? नाही, हा मॅनेजमेंट आहे, तुम्ही पीसफुल होणार. पर्सनल ओरिएंटेड हॅबिट म्हणजे आता मला डेंटल चेकअप साठी जायचं आहे मयुरेश सरांकडे, मग ते जर मी कुठे लिहिलं नाही तर तुम्हाला वाटतं का मी वेळ काढेन? मी कधी, हा टास्क आहे, हा हॅबिट नाही. हॅबिट आणि टास्क मध्ये काय फरक आहे? हॅबिट आपल्याला सवय लावून घ्यायची, आयुष्यभरासाठी येते. टास्क म्हणजे जे तुम्ही काल करायला पाहिजे होते, आज नाही. कधी करायला पाहिजे होते? काल. पण ते काय आहेत? खूप पेंडिंग आहेत. ते सगळे टास्क तुम्हाला लिहून ठेवायचे आणि त्याच्या समोर डेडलाईन टाकायचे की ठीक आहे आतापर्यंत नाही केलं ना, आता डेडलाईन टाकतो आणि ह्या दिवसांमध्ये मी करून घेतो, जेणेकरून तुमचा ओपनिंग बॅलन्स संपत जाईल आणि कधीतरी तुमचे जे पेंडिंग टास्क होते ते सगळे संपतील आणि तुम्ही मग फोकस करायला चालू कराल नवीन टास्क वरती, ग्रोथ ओरिएंटेड. हे समजलं तुम्हाला? त्यामुळे हे टास्क तुम्हाला लिहायचे आहेत. ह्याच्या पुढे मी 5 दिनचर्याची पेज सोडायला सांगितले होते, इफ यू रिमेंबर ना. 1 2 हे दिनचर्या जिथे स्टार्ट होते. आज माझा सेशन झाल्यानंतर तुम्ही हे भरणार आहात, पण पहिलं माझा सेशन, ठीक आहे ना. आज आपण पहिल्यांदा दिनचर्या लिहितोय. ही दिनचर्या जी आहे हिला स्टँडर्ड दिनचर्या बोलतो आम्ही. पहिली जी तुम्ही लिहिणार ती 5 पेज झाल्यानंतर जी तुम्ही डेली लिहिताय तिला कोणती दिनचर्या बोलता? ती ऍक्च्युअल आहे. ती काय आहे? ऍक्च्युअल. तुम्ही कसे जगताय आता रोज, ती तुमची ऍक्च्युअल आहे. आणि हिते कोणती लिहायची आहे? स्टँडर्ड. स्टँडर्ड म्हणजे जी आपण बोलतो ना, माझा एक स्टँडर्ड आहे, माझी एक लेवल आहे, माझी एक लाईफ आहे किंवा माझी स्टँडर्ड अशी असायला पाहिजे. मग जर मी राम पाटीलचं बोललो तर राम पाटील सकाळी 5च्या अगोदर उठून रेडी झाला पाहिजे, ठीक आहे. पण आज होतोय का? आज नाही होत आहे. मी आजचं बोलत नाहीये, मी बोलतोय येणाऱ्या त्या 90 डेज मध्ये 1 ऑक्टोबर पासून जे चालू करणार आहे, माझी बेस्ट लाईफ कशी असेल, मी किती वाजता उठलो पाहिजे. मग तुम्हाला मॅनिफेस्टेशन करायचं आहे की तुम्ही आता 5 वाजता उठलाय. ओके, आता 5 वाजता उठल्यानंतर काय करणार माणूस? पहिला तर 5च्या अगोदरच उठलाय तो, थोडा 10-15 मिनिटं उठलाय. मग ते आपलं मॉर्निंगचे जे रुटीन असतात, चिच्ची सुसू जे काही ब्रश करायचं आहे, कदाचित अंघोळ पण तुम्ही कराल किंवा अंघोळ नाही केलं तरी प्रॉपर फ्रेश व्हा. प्रॉपर वेकिंग एक असतं,
प्रॉपर वेक ना, अवेक असायला पाहिजे, फुल्ली ऍक्टिव्ह, 5च्या अगोदर फुल्ली ऍक्टिव्ह. आणि मोबाईल वगैरे स्क्रोलिंग वगैरे काही नाही, इंस्टाग्राम लिंक्डइन काही नाही. 5 वाजता तुम्ही उठलाय. आता तुम्ही काय काय करू शकता उठल्यानंतर प्लीज सांगा ना, तुम्ही सगळ्यांनी सजेशन द्या ना. सकाळी 5ला उठला, ऑब्व्हियसली कस्टमर कॉल नाही करायचा आहे, फॅमिलीला मेंटेन नाही करायचं, बाकी सगळं जग झोपलेलं आहे. 5ला उठलोय आपण, आता काय करूया आपण, काय करायला पाहिजे, तुमचे काही सजेशन द्या ना. तुमचे पण असू देत बॅचचे, एकामेकाला सजेशन. योगा करायला पाहिजे, चांगली गोष्ट आहे. म्हणजे फिजिकल ऍक्टिव्हिटी आपण पहिल्यांदा जर 15 मिनिटं करून टाकली तर याला कोण बघत पण नाही. आपण आपल्याला बघतानी ते काळ जो असतो जो ब्रह्म मुहूर्त असतो, ब्रह्मा म्हणजे क्रिएटर, म्हणजे ते क्रिएशन चालू आहे, तुम्ही पण करताय, तुमच्या बॉडीला फॉर्म करताय, इंटरनल ऑर्गन्सला फॉर्म करताय. योगा करायला पाहिजे. आपण अग्री करूया, म्हणजे अग्री करतो की डिसअग्री करूया. कोणीतरी डिसअग्री करायला तर डिसअग्री पण करा. नाही उठल्या उठल्या योगा नाही करायचंय असं पण असू शकतं इथे, ठीक आहे ना. पण तुम्ही अग्री करताय तर म्हणजे आपण लिस्ट बनवूया की काय काय करू शकतो. तर एक योग म्हणजे फिजिकल ऍक्टिव्हिटी काहीतरी, म्हणजे जिम बोलत नाहीये मी. जिम मध्ये आणि योगामध्ये फरक आहे. जिम मध्ये तुम्ही वेट लिफ्टिंग जास्त करता, द मोर फोकस इज ऑन वेट लिफ्टिंग. योगामध्ये मोर फोकस इज ऑन ट्विस्टिंग, टर्निंग बॉडी, ट्विस्टिंग, हे एवढंच. दॅट इज योगा फॉर मी. तुम्हाला ट्विस्ट व्हायचंय, तुम्हाला फ्लेक्झिबल बनायचंय, फ्लेक्झिबल, ठीक आहे ना, एवढंच करायचं. हा, नेक्स्ट अजून काय करायला पाहिजे. हा, उठल्या उठल्या तुम्हाला हॉट वॉटर म्हणजे नॉर्मल वॉर्म वॉटर तुम्हाला प्यायचंय. थंड पाणी नका पिऊ, सकाळ सकाळी वॉर्म वॉटर पिया. त्याचे मेडिसिनल बेनिफिट आहेत, डॉक्टर साहेब तुम्हाला सांगतील. अजून हा, आजचा दिन आपण काय करू शकतो अजून, म्हणजे कोणी आपल्याला डिस्टर्ब करायला नाही, आपण फोनला टच केलेला नाही, फालतू मेसेज आपण वाचत नाही. त्यामुळे आजचा आपण डे प्लॅन करायला पाहिजे. प्लॅन कसा करणार आपण, मग ज्या तारखेची दिनचर्या चालू आहे त्या तारखेवरती जाणार आणि विचार करणार. पहिला काय करायचा विचार करणार, त्या दिवशी पहिलं काय करायचा विचार करणार. जीओटी नाही, पेंडिंग टास्क नाही, पहिलं काय करायचंय. पेंडिंग तर असं पण पेंडिंग होतं ना, त्या दिवसाचा जीओटी जर नाही झाला तर तो कालचा दिवस आज येणार आहे का, आजचा दिवस उद्या येणार आहे का. मग आज जो मला जीओटी करायचा होता तो मला आजच करावा लागणार आहे. म्हणून पहिला फोकस कशावरती, जीओटी वरती. पण सर मुलीचा ना आज शाळेमध्ये डान्स कॉम्पिटिशन आहे सर, आणि मला ते जावं लागेल. ठीक आहे, किती तास जावं लागणार, 3 तास जावं लागणार आहे. मग ते 3 तास तुम्ही पीओटी मध्ये रिझर्व ठेवा, कारण की तेही तेवढंच इम्पॉर्टंट आहे. कोणतरी हॉस्पिटलाइज झाले, तुम्हाला जाऊन भेटून यायचंय, पीओटी मध्ये लिहून ठेवा. तुमची जीओटी वगैरे झाली की त्याची वेळ असते, व्हिजिटिंग आवर्स वगैरे जेव्हा असतात तेव्हा तुम्ही जाऊन ते कंप्लीट करून या. मी हे बोलत नाही की 24 ते 24 तास तुमची जीओटीला डेडिकेट करा. मी बोलतो जीओटी फोकस जगा. कसे जगा, जीओटी फोकस, ग्रोथ फोकस. ग्रोथ इज अन हॅबिट. तुम्हाला ग्रो करायचं, स्वतःला काय लावायला लागणार आहे, सवय लावायला लागणार की मी बाय डिफॉल्ट ग्रो होतोय, बाय डिफॉल्ट ग्रो होतोय. झाड कसं असतं, झाडाला सांगावं लागतं का की ग्रो हो म्हणून. रोज काय होतं ते स्वतःच्या ह्याने थोडं 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 रोज ग्रो होतं. तुम्हाला जर तो एक्सपिरियन्स करायची तर तुमच्या घरी पण एखादं झाड लावा जे ग्रो होतं. हा, म्हणजे ते तेवढं, म्हणजे असं ते बोन्साय वगैरे नका लावा. म्हणजे जे झाड नॉर्मली ग्रो होतं असं जर तुम्ही बागेत वगैरे कुठेतरी लावू शकता तर झाड लावा. त्याला बघून तरी इन्स्पिरेशन घ्या की एक निर्जीव झालाय, वाढतंय रोज, हे तर फुल्ली ऍक्टिव्ह, फुल्ली सजीव आहे, मग मी पण डेली ग्रो झालो पाहिजेत. मग ग्रोथ ओरिएंटेड हॅबिट होते तुमचा पूर्ण गेम असायला पाहिजे. पण मी हे बोलत नाहीये की एमओटी आणि पीओटी इग्नोर करा, नका करू एमओटी आणि पीओटी इग्नोर. ते पण तेवढेच इम्पॉर्टंट आहे, पण ते सेकंडरी आहे. प्रायमरी काय आहे, ग्रोथ. आतापर्यंत तुम्ही पूर्ण आयुष्य एमओटी आणि पीओटी मध्ये जगलाय. प्लीज अंडरस्टँड, आतापर्यंत आयुष्य लार्जली तुम्ही मॅनेजमेंट ओरिएंटेड टास्क आणि पर्सनल ओरिएंटेड टास्क मध्ये जगलाय. एक टास्क मी टाकायला सांगतोय ज्याने तुमची खरीच ग्रो होते, ऍक्च्युली तुम्ही ग्रो होता, असे टास्क तुम्हाला प्लान करायचे आहेत. एक सेंटेन्स लक्षात ठेवा, इफ इट इज इन युअर शेड्यूल इट कॅन बिकम युअर रियालिटी. ते कुठेतरी दिनचर्यामध्ये या लोकांनी कुठेतरी लिहिलेलं असणार. हा, हे बघा पहिल्याच पेज वरती आहे. काय लिहिलेलं आहे, हे बॅक साईडला बघा ना, एक सेंटेन्स लिहिलेलं आहे. ते बॅक साईडला एलिट गुरुकुलच्या खालती काय लिहिलेलं आहे, इफ इट इज इन युअर शेड्यूल इट विल बिकम युअर रियालिटी. ह्याचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन कसं होतं, जर तुम्ही तुमच्या शेड्यूल मध्ये ते आहे, आज नाही उद्या ती तुमची काय बनणार आहे, रियालिटी बनणार आहे. आणि ह्याचं नेगेटिव्ह सेंटेन्स काय माहितीये, ह्याचा अपोजिट सेंटेन्स, जी गोष्ट तुमच्या शेड्यूल मध्ये नाहीये ना ती कधीच रियालिटी कधीच नाही बनणार. फक्त स्वप्न बघून गोष्टी अचीव होत
नाहीत, होतात, त्या पण होतात, पण त्याच्यासाठी मग त्या कोणत्या लेवलला जावं लागणार, ते ट्रान्सेंडेंट जी लोक असतात ना, जे आशे बसवूनच क्रिएशन स्टार्ट करतात, ती लेवल अजून आपली आलेली नाही. त्यामुळे आपण डोळे उघडे ठेवून जे जे कॉन्शियसली करू शकतो तेवढं करूया. सबकॉन्शियस वगैरे ते सगळे ऍडव्हान्स लेवलला गेल्यानंतर बघूया की कधी कधी मेडिटेशन मध्ये राहून पण तुम्ही गोष्टी क्रिएट करू शकता, ते मॅनिफेस्टेशन वगैरे त्या सगळ्या गोष्टी आहेत, तो वेगळा सायन्स आहे. मी बोलतोय आज कर्म 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 करते रे, अपने कर्म से अपने कर्म का फल मिलेगा तुझे. मग कर्म आपण कसे करायचे, जीओटी ओरिएंटेड करायचे. मग ते सगळे टास्क तुम्हाला लिहायचे, ते तुम्ही आता इथेपर्यंत होमवर्क आहे. आज आपल्याला आपल्या आयुष्यातली बेस्ट आपण स्टँडर्ड दिनचर्या लिहितोय. 5 ते 6 मध्ये काय काय करूया अजून लिहू नका आता, फक्त लक्षात ठेवा काय करायचे ते तुमची चॉईस आहे. मी तुम्हाला नाही सांगत आहे की तुम्ही आम्ही जे डिस्कस करतोय ते लिहा. यू आर द ऑथर ऑफ युअर लाईफ, यू कॅन डिझाईन युअर लाईफ. ही तुमची लाईफ आहे जी तुम्ही इथे डिझाईन करणार आहात. मग योग करूया, मेडिटेशन करूया, आजचा दिवस प्लॅनिंग करूया, फिजिकल काही ऍक्टिव्हिटी अजून तुम्ही करू शकता, ड्रिंकिंग वॉटर, ड्रिंकिंग म्हणजे मिल्क वगैरे किंवा तूप वगैरे असं काही जे असेल ते सगळं 6च्या अगोदर आपण कंप्लीट करूया. 6 ते 7च्या मध्ये रीडिंग वगैरे चालू करूया आता, म्हणजे कारण की आता सगळं झालं म्हणजे थोडं 10 मिनिटं 5 मिनिटं रीडिंग. आय एम ओके विथ मिनिट्स, आय एम नॉट ओके विथ की तुम्ही नाही करत. 2 मिनिट्स 1 मिनिट लास्ट, म्हणजे मिनिमम कुठे आहे 1 मिनिट रीडिंग. पण तुम्हाला करावं लागेल दिनचर्यामध्ये. मग रीडिंग आपल्याला करावी लागेल. टुडेज रीडर्स आर टुमॉरोज लीडर्स असं एक सेंटेन्स बोलतो जातो. रीडर इज इक्वल टू लीडर. जर तुम्हाला लीड करायचं असेल तर तुम्हाला रीड करावं लागणार. आज जे बेस्ट लोक आहेत, जे आज जगातली जी बेस्ट प्लेयर आहेत, जे बेस्ट मॅनेजमेंट गुरु आहेत किंवा जे तुमचे कोचेस आहेत इन्क्लुडिंग मी, वी रीड देअरफॉर वी कॅन स्पीक. उलट नाहीये. आम्ही वाचतो म्हणून आम्ही बोलू शकतो, आम्ही ऐकतो म्हणून आम्ही बोलू शकतो. त्यामुळे तुम्हाला रीड करायचंय. तर ही एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवाल प्लीज, ज्याच्या लेसन्स मध्ये की रीड इज इक्वल टू लीड. इफ यू वॉन्ट टू लीड यू शुड रीड. मग या असं तुम्हाला माहिती असायला पाहिजे. मग रीडिंग वगैरे झालं पाहिजे. आता 7च्या पुढे दिवस पूर्ण मग फॅमिली वगैरे उठते आणि ते सगळं मग बाकी सगळं चालू होते. 7 ते रात्री 10 रात्री 9 वाजेपर्यंत तुमचा जो काय तामझाम असतो तो तुम्ही लिहा की तुम्ही ह्या वेकिंग आवर्स मध्ये काय करणार. स्लीपिंग आवर्सच्या वेळी हे भरायचं काम तुमचं आहे. हे पूर्ण लेफ्ट हँड साइड जे आहे ना, हे भरण्याचं काम तुमचं आहे की सेल्स ऑफ द डे काय झाला. त्याच्यानंतर खालती काय आहे, ट्रेनिंग माझी काय झाली. ट्रेनिंग म्हणजे तुमच्या व्यवसायाच्या निगडीत जे असेल त्याला आपण ट्रेनिंग बोलतो. जे तुमचा स्किल तुमच्या इंडस्ट्री मधला तुमचा, म्हणजे आता मी कोचिंग मध्ये तर माझा स्किल, मी आज काल घरी गेलो तब्येत डाऊन असल्यामुळे थोडा मी मग स्टीव्ह जॉबचा एक इंटरव्ह्यू बघितला, खूप छान इंटरव्ह्यू वाटला मला तो. मग माझी इच्छा झाली की चला ह्या इंटरव्ह्यू मधलं तुमच्या बरोबर पण काहीतरी शेअर करतो. मग असं माझ्या इंडस्ट्री मधलं मी काहीतरी शिकलो का. लर्निंग म्हणजे आपण काहीतरी नवीनच शिकलो ज्याचा आपल्या इंडस्ट्रीच्या रिलेटेड काही संबंध नाही, किंवा असा म्हणजे बिझनेसच्या रिलेटेड डायरेक्टली नाही आहे, हेल्थच्या रिलेटेड असू शकतो, स्पिरिच्युअलिटीच्या रिलेटेड काहीतरी असू शकतं, नवीन काहीतरी शिकू शकतो आपण, नवीन एखादी प्रेयर वगैरे शिकण्याचा प्रयत्न करू शकतो. काल मला चॅलेंज काय आला त्याचं मी सोल्युशन काय काढलं. तर मला परवा खूप मोठा चॅलेंज आला होता कारण की ITRचा ड्यू डेट होते आणि माझ्या मुलांनी काही ITR फाईल नव्हते केले कारण की आमच्याकडे 10 सॉफ्टवेअर आहेत. इन्कम टॅक्स भरायला 10 सॉफ्टवेअर आहेत. पण इन्कम टॅक्सने कधीच नाही बोललं की सॉफ्टवेअर यूज करूनच इन्कम टॅक्स भरायला पाहिजेत. सॉफ्टवेअर तुमची स्पीड वाढवतं. ह्यांच्याकडे 10 सॉफ्टवेअर असल्यामुळे हे लोक थोडे हँडिकॅप झाल्यासारखे झाले. त्या लोकांना जो स्टँडर्ड पॅटर्न आहे, म्हणजे ज्या CA लोकांकडे सॉफ्टवेअर नसतात ते लोक जसा रिटर्न फाईल करतात, म्हणजे ट्रेडिशनल वे, इन्कम टॅक्स पोर्टलला जाणे, तिथे कुठे कुठे क्लिक करणे, ते सगळं माहिती असायला पाहिजे. ते ह्या लोकांना म्हणजे जी स्टँडर्ड प्रोसिजर आहे ती माहिती नव्हती, त्यामुळे सॉफ्टवेअर डिपेंडन्सी वाढली होती. मग मी आलो आणि मी त्यांना ओरडलो की चलो मैं सिखाता हूं तुम लोगों को सॉफ्टवेअर से कैसे भरते. आणि मग मी उभा राहिलो आणि सगळ्यांना ज्या सॉफ्टवेअर होती सॉफ्टवेअरवाल्यांची कामं चालू होती, नॉन सॉफ्टवेअरवाल्यांचा एक वेगळा रो बनवला आणि सांगितलं चलो ओपन करो वेबसाईट. मी यांना वेबसाईट ओपन कशी करायची, तिथून ITR डायरेक्टली अपलोड कसे करायचे ते शिकवलं. आणि काल 2 तास बसून सगळ्यांना इथे जशी तुम्ही बसलाय तसे बसून समजवलं कि अगर मेरे साथ 5 साल चलना है आपको, तो आपको कमिटेड रहना पड़ेगा. आप मेरे को आके ना नहीं करने का रीजन नहीं दे सकते कि मेरे को ये जमता है, मेरे को ये नहीं जमता, ये सब नहीं बोलना है. आपको करना है, नहीं करना है, आपको नॉर्मल रहना. आप इस बिल्डिंग में रहो, आप करना चाहते हो तो मैं उस बिल्डिंग में. आणि नंतर मी त्यांना काल एक वॉर्निंग दिली की मैं अभी तुम लोगों को ऐसे बाय डिफॉल्ट हायर नहीं करूंगा.
मैं उस बिल्डिंग में जाऊंगा, नई बिल्डिंग में रहूंगा और मैं आप लोगों के सबके इंटरव्यू लूंगा. एक्झिस्टिंग एम्प्लॉईजला मी सांगितले, अगर आपका मुझे दो चीज क्लियर हुआ, दो चीज, कि आपकी गुरुकुल में कमिटमेंट क्या है और आपको उसके बदले में कॉम्पेंसेशन क्या चाहिए, मेरे पे उपकार नहीं चाहिए किसी का, आप गुरुकुल के लिए क्या करोगे और बदले में गुरुकुल आपके लिए क्या करे, ये दो चीज जब आपकी क्लियर हो जाएंगी तो आप मेरे से इंटरव्यू बुक करो और मेरा आपका इंटरव्यू लूंगा और मैं आपको उस बिल्डिंग में लेना है की नाही लेना मैं बताऊंगा. हे सगळं मी काल केलंय, कारण की मला एक चॅलेंज फील झाला की ज्या प्रकारे गुरुकुल चाललं पाहिजे त्या प्रकारे चालत नाहीये. वी आर बेटर दॅन द अदर्स पण वी आर नॉट बेस्ट. आणि आपल्याला काय बनायचंय, आपल्या इंडस्ट्री मधला आपल्याला काय बनायचंय, बेस्ट. गुड इज एनिमी ऑफ बेस्ट. प्लीज लक्षात ठेवा, गुड इज तुम्ही चांगले आहात ना म्हणून तुम्ही बेस्ट नाही आहात, आणि गुड इज अ एनिमी ऑफ बेस्ट. दुश्मन आहे तो. तुम्ही बेस्ट बनत नाही कारण की तुम्ही चांगले आहात. मी बोललो आपल्याला चांगलं नाही राहायचं, आपल्याला आपल्या इंडस्ट्रीचं बेस्ट द्यायचंय. मग हे असं आम्ही काही काही लक्षात ठेवलं होतं. तर प्लीज अंडरस्टँड, हा जो लास्ट डे आहे तुमचा, लास्टचा जो झोपण्याच्या अगोदरचा एक जो तास आहे, त्यावेळी तुम्हाला दिनचर्या बुक भरायची आहे आणि तुम्हाला तुमच्या डेला मार्किंग द्यायची आहे. ह्या टेक्निकला इंट्रोस्पेक्शन बोलतात. काय म्हणतात? इंट्रोस्पेक्शन इज अ मॅनेजमेंट टेक्निक. अगेन दोज हु डू द इंट्रोस्पेक्शन ऑफ देअर लाईफ दे ग्रो व्हेरी फास्ट. आज काय चुकलं तर सॉरी कधी म्हणणार? अच्छा, त्या व्यक्तीला बोलू शकता तर त्या व्यक्तीला बोला, मेसेज करा, व्हॉट्सअप करा, कॉल करा. आजचा मॅटर आजच संपवा. बायकोला पण जर बोलायचं असेल तर झोपायच्या अगोदरच, तुम्हाला माहिती आहे उद्या डायव्होर्स पेपर फाईल नाही करणार आहात ना, मग झक मारून एकत्रच राहायचं आहे ना, मग रागाने झोपायचं नाही. झोपायच्या अगोदर बघ, आपण एक नियम इस्टॅब्लिश करूया दोघांमध्ये. जे काही चुका झाल्या असतील, माझ्या असू देत किंवा तुझ्या असू देत, गेम नेहमी बदलत असतो. झोपायच्या अगोदर आपण तो मॅटर पूर्ण सॉल्व्ह करायचा आणि शांत चित्ताने झोपायचं. तर दुसऱ्या दिवशी तुमची नवीन सुरुवात ओके ओके होते. झोपतानाच माणूस डिस्टर्ब होऊन झोपला तर उद्याचा दिवस पण गेला, आणि असा अजून एक आणि असा अजून एक, आणि मग दुखण्यावरती तुम्ही जेवढं लेट कराल तेवढं तुम्हाला माहिती आहे तो पॉइझनस होत जातं. त्यामुळे तो मॅटर जो खूप छोटा असतो तो पुढे जाऊन खूप मोठा बनतो. त्यामुळे आजचं अकाउंट आजच टॅली करायचं. मग जर तुमच्याबरोबर काहीतरी चुकीचं झालं असेल किंवा तुम्ही कोणाबरोबर चुकीचे वागला असाल तर तुम्हाला त्या दिवशी सॉरी बोलायचं आहे. कधी कधी आपण त्या व्यक्तीला सॉरी बोलू शकत नाही. देर आर रिझन्स. एक तर आपला इगो असू शकतो किंवा ती व्यक्तीच आपल्या नोंदची नाही. रस्त्यावरून जाताना मी कोणाला तरी काहीतरी बोललो, चुकीचा अपशब्द निघाला माझ्या तोंडातून, आता त्या व्यक्तीला मी ओळखत पण नाही. झोपायच्या अगोदर काय म्हणायचं, फक्त एकदा मनातून चुकी झाली, जाऊ दे, माफ करून दे रे बाबा. कधी कधी त्याची नाही, त्याच्याकडे नाही मागायची असेल ह्याच्याकडे मागायची, झाली माझ्याकडून काहीतरी, मोठं मन ठेव आणि सोडून दे, असं वरच्याला सांगायचं. दुसरं, जर तुमच्याबरोबर कोणतरी काहीतरी चांगलं केलं असेल, कुठे वाचतोय, जर कुठे काहीतरी चांगलं झालं असेल तर बाळा फक्त सेशन मध्ये म्हणून सांग ना, कॉल घे कोणाचा तरी, कॉल सांग सेशन चालू म्हणून. जर चांगलं जर तुमच्याबरोबर कोणतरी केलं असेल तर तुम्ही थँक्यू कधी म्हणायचं? नाही, लगेच म्हणजे कधी म्हणायचं? पहिलं तर इमिजिएटलीच बोलायला पाहिजे, पण कधी कधी आपण काय करतो, इमिजिएटली बोलत नाही ना, आपल्यामध्ये इगो असतो ना. आता माझ्या स्टाफने मला पाण्याचा कप आणून दिला, मी त्या रिप्लाय मध्ये काय बोलायला पाहिजे? पण त्यांना मी पगार देतो, काय फरक पडतो थँक्यू नाही बोलला तर? पगार देतो ना त्यांना मी, त्यांची काळजी घेतोय, त्यांना बाळगतोय, त्यांचा म्हणजे ऑलमोस्ट करता धरता मीच आहे. मग थँक्यू बोलायची काय गरज आहे? थँक्यू मी त्याच्यासाठी बोलतोय की माझ्यासाठी बोलतोय? स्वतःसाठी बोलतोय. मला थँक्यू बोलल्यानंतर माझ्या आतमध्ये कसे एक्सपिरियन्स, माझ्या आतमधला माझा केमिकलचा एक्सपिरियन्स कसा होतो, आशीर्वाद देण्यासारखा होतो ना. समजे थँक्यू बोलायला तुमच्या चेहऱ्यावरती स्माइल असायला पाहिजे. यू शुड फील गुड. फील गुड मध्ये तुम्ही आतमध्ये नका ठेवू. रिलीज दॅट थँक्यू वाला एनर्जी. आणि हे मी महताबकडून शिकलोय. महताबने मला पगार, मला आज जे बनवलं महताबने बनवलं. मी जर महताब सरांसाठी जर काही केलं तर त्यांनी रिप्लाय मध्ये मला थँक्यू बोलायला पाहिजेत का? ज्या माणसाने मला घडवलंय तो तरी मला थँक्यू, म्हणजे ज्याला मी देव म्हणतो, इट्स लाईक मी देवासाठी काहीतरी करतोय आणि देव रिप्लाय मध्ये मला बोलतोय थँक्यू. थँक्यू काय म्हणजे आपका ही सब कुछ है, आपका ही आपको अर्पण. पण तरीही महताब आजही मला थँक्यू बोलतो.
मी महताबला थँक्यू बोलतो कारण की ते आयुष्यभर थँक्यू थँक्यू बोलत राहिलो तरी संपणार नाही. त्याने मला थँक्यू बोलायची गरज नाही आहे. वी डोंट एक्सपेक्ट. तो मला आई बहिणीची शिवी घालून पण काम करून घेऊ शकतो, पण तो ते करत नाही. काम करायला सांगताना प्लीज बोलतो, काम झाल्यानंतर त्या कामाची पोचपावती म्हणून थँक्यू बोलतो. महताब जर माझ्यासारख्या सूक्ष्म जीवाला थँक्यू बोलू शकतो, तर प्लीज अंडरस्टँड, ह्या जगातल्या प्रत्येक व्यक्तीला तुम्ही थँक्यू बोलू शकता. सवय टाका. हे 2 शब्द खूप इम्पॉर्टंट आहेत लाईफमध्ये, एक सॉरी आणि एक थँक्यू. बऱ्याच लोकांना ह्याचा खरा अर्थ अर्ध आयुष्य झालं, पण ह्या 2 शब्दांचा ना पावर कळाली ना त्याचा प्रॉपर अर्थ कळाला. तर काय ओपनिंग बॅलन्स असतील तुमचे, तर ते आजच संपवून टाका. ज्यांना थँक्यू बोलायचं त्यांना थँक्यूचे मेसेज पाठवा, ज्यांना सॉरी बोलायचं त्यांना सॉरीचे मेसेज टाका. जर बोलू शकता तर बोला, बोलू शकत नसाल तर वरती बघा आणि युनिव्हर्सला सांगा. त्याला जसं पोचवायचं तसं युनिव्हर्स पोचवतं. पण जर मनातून आला असेल तर रिलीज करा. मी सांगितलंय म्हणून नका करू. हे कळालं तुम्हाला? हे तुम्हाला कधी करायचं आहे? डेली. डेली. आणि आज करताना उद्याची प्लॅनिंग स्टार्ट होते. तुम्ही झोपता, रात्री तुम्ही झोपता आता, पण कारण की तुम्ही तुमची पूर्ण दिनचर्या बघितलेली आहे, तुम्ही तुमच्या कॉन्शियस सबकॉन्शियसला काही ना काही कमांड दिलेले असतात. कधी कधी यू स्लीप विथ अ प्रॉब्लेम, बाय द टाइम यू वेकअप यू विल फाइंड अ सोल्युशन. सकाळी आंघोळ करताना बाथरूममध्ये तुमचा एक लाईफमध्ये काहीतरी प्रॉब्लेम चालू आहे. जसं माझा एक सिम्पलचा प्रॉब्लेम कॅश फ्लोचा चालू होता, की मला काही आता पेमेंट इमिजिएटली करायचे आणि कॅश फ्लो नव्हत्या. काल रात्री मी प्रॉब्लेम बरोबर झोपलो होतो. मग मंदार सरांबरोबर माझं काही डिस्कशन झालं, त्यांनी मला थोडा हेल्प केला मंदार सरांनी, आणि तो प्रॉब्लेम माझा आता इमिजिएटली सॉल्व्ह झाला. म्हणजे काहीतरी सोल्युशन निघणार. कधी? सकाळी. रात्री झोपताना काय घेऊन झोपायचं आहे, पण माइंडला कमांड काय देऊन निघायचं आहे की मला ह्या सिच्युएशन मधून बाहेर निघायचं. ह्या सिच्युएशन मधून आता तुम्हाला माहिती नाही कसं निघायचंय, हे एवढं सांगून तुम्ही फक्त काय करा, झोपा. सकाळपर्यंत तुम्हाला काय दिसेल? काही ना काही मार्ग दिसेल. तुम्हाला फक्त लोकांबरोबर कम्युनिकेट करायचं. काय करायचंय? कम्युनिकेट करायचं. मला बोलायचं आहे लोकांबरोबर. कारण की बरेच प्रॉब्लेम बोलल्यानंतर काय होतात? एकतर सॉल्व्ह होतात नाहीतर नष्ट होतात. कधी कधी प्रॉब्लेम नसतो, ती सिच्युएशन नसते, ते इमॅजिनरी असतं. काय असतं? इमॅजिनरी असतं. आपण इमॅजिन केलेला असतो प्रॉब्लेम, तसं कदाचित नसतंच. असं कधी होतच नाही. उगाच तुम्ही भूत बनवून ठेवलेलं असतं. बोलल्याने ते कमी होतं, ते निघून जातं. तर दिस इज दिनचर्याचा बॅकग्राऊंड जो तुम्हाला आतापर्यंत करायचा आहे, जो माझा लास्ट बॅच मध्ये करायचा राहून गेला. एवढा ह्या पहिल्या पेजवरती पोहोचवायला मला तुम्हाला 6 दिवस लावे लागले. टुडे इज द 7th डे. आजपासून तुम्ही दिनचर्या काय आहे ते ऍक्च्युअली समजणार आहात. वी आर रेडी? सांगू तुम्हाला, प्रत्येक शब्द इम्पॉर्टंट आहे. हे सेंटेन्स माझं नाही आहे, माझे लाईफ कोच महात्रिया जे आहेत ते बाय प्रोफेशन ही इज अ इंजिनियर, सॉफ्टवेअर इंजिनियर काइंड ऑफ. आणि चेन्नईमध्ये ते राहतात. इज फ्रॉम चेन्नई. मी त्यांना आयुष्यामध्ये अगेन कधीही भेटलेलो नाहीये. जे काही त्यांच्याकडून शिकलो ते युट्यूबच्या थ्रू किंवा त्यांच्या वेबसाईटच्या थ्रू शिकलेलो आहे, किंवा त्यांचे काही सेशन ऑनलाईन होतात. संडेला ते नेहमी एक फ्री सेशन घेतात, त्या सेशनच्या थ्रू आम्ही बऱ्याच गोष्टी शिकलेलो आहे आणि बऱ्याच गोष्टी आम्ही गुरुकुलमध्ये इम्प्लिमेंट केलेल्या आहेत. गोष्ट ही 2018ची आहे, ज्यावेळी माझ्या लाईफमध्ये महत्त्व 2007 पासून तुम्हाला मी ते सांगितलेलं आहे. 2016 नंतर 17 नंतर म्हणजे 2016, 17, 18 ह्या 3 वर्षामध्ये मी सद्गुरूंबरोबर खूप जास्त कनेक्ट झालो. त्याची स्टोरी मी तुम्हाला सांगितली की मी त्यांचा व्हिडिओ वगैरे बघत होतो आणि मला समजलंच नाही की ते काय सांगतात, आणि ते समजण्यासाठी मी त्यांचे व्हिडिओ बघायला लागलो आणि त्यांची स्टोरी टेलिंग स्किल बघून मी त्यांच्याबरोबर असा कनेक्टेड झालो की ही इज माय गुरु. म्हणजे हे मला हे शिकायचं आहे, जे हे करतात आहेत ते मला शिकायचं आहे. सो आय सरेंडर्ड ॲज अ स्टुडंट टू हिम. त्यांनी महाभारत सांगितलंय, महाभारत बोललेत ते, त्याचा सेशन आहे असा पूर्ण महाभारतात 18 जे दिवस होते महाभारताचे ते फक्त बोललेत असं. आणि ते बोलताना मी ते जगलोय.
म्हणजे आय हॅव गॉन थ्रू दॅट, की मी जगलोय महाभारत लिटरली. ते कॅरेक्टर्स, ते कोण, त्यांच्या ओळखी. आणि त्याच्यानंतर मला वाटलं की ज्यावेळी डे एंड झाला, म्हणजे ते महाभारत संपलं, त्यावेळी मला असं वाटलं की ही वॉज नॉट टॉकिंग अबाउट स्टोरी. महाभारत एक स्टोरी नाहीये, एक लिव्हिंग रियालिटी आहे. आणि महाभारत बाहेर नाही झालेलं आहे किंवा 5000 वर्षापूर्वी नाही झालेलं आहे, आत्ता चालू आहे. आणि ते माझ्या आतमध्ये चालू आहे. महाभारतातले जेवढे कॅरेक्टर त्यांनी सांगितले, सगळे कॅरेक्टर माझ्या आतमध्ये आहेत. म्हणजे असं रिअलाइज मला झालं. तुम्ही पण ज्यावेळी बघाल महाभारत ह्या मॅच्युरिटीने बघा, तर तुम्हाला ते कळेल की मी काय बोलतोय. जसं एक छोटे छोटे एक्झाम्पल देतो. जर तुम्ही धर्मासाठी काम करत असाल, मग धर्म म्हणजे तुमचा जी ड्युटी, धर्माला इंग्लिशमध्ये आपण काय बोलतो, ड्युटीला आज आपण काय शिकणार आहोत, रेस्पॉन्सिबिलिटी. मी माझ्या गुरुकुल बांधणं माझी रेस्पॉन्सिबिलिटी आहे. काय आहे माझी? मी हा पोरांवरती उपकार नाही करत आहे गुरुकुल बांधणं, माझी रेस्पॉन्सिबिलिटी आहे गुरुकुल बांधणं. जर मी माझ्या धर्मासाठी काम करतोय, तर काल माझी आई आजारी होती, ती इथे ऑफिसमध्ये आली होती, तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं होतं, मला जाता आलं नाही, काहीतरी सुट्ट मागे. मग मी महाभारतामध्ये शिकलो की कधी कधी आपल्या आई वडिलांच्या पण अगेन्स्ट उभा राहून काम करावं लागतं, कारण की मी धर्मासाठी काम करतोय. माझी जी ड्युटी आहे ती इम्पॉर्टंट आहे. आता सर डॉक्टर आहे, सरांची सगळ्यात मोठी ड्युटी काय आहे? आता जर एकदम क्रिटिकल पेशंट आलाय, प्रेग्नेन्सी चालू आहे, लाईफ अँड डेथ सिच्युएशन आहे, व्हॉट इज हिज ड्युटी? पर्सनल लाईफ, ग्रोथ लाईफ, सेशन की पेशंट? मग तसं माझ्यासाठी कस्टमर माझी फर्स्ट प्रायोरिटी आहे, स्टुडंट माझी सेकंड प्रायोरिटी आहे. फॅमिली लिस्ट मध्ये येतच नाही, कारण की फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ होतीच मी संपून जातोय, माझा वेळ संपून जातोय. 7th 8th काय मी कधी लक्षच दिलं नाही आयुष्यामध्ये, कारण की मी माझ्या धर्मासाठी जगतोय. हे धर्म आणि अधर्म तिथून शिकायला चालू केलं मी. मग माझा कृष्ण कोण? माझ्या स्टोरी मधले, जर माझ्या स्टोरीमध्ये जर मी अर्जुन म्हणून बनलो की माझ्या धर्मासाठी मी जगतोय, मग हे जगत असताना कोणतरी रस्ता दाखवायला पाहिजेत ना, की माझा धर्म काय हे पण तर कोणतरी दुसरा येऊन सांगतो ना. मला स्वतःला थोडी ना काय एवढी बुद्धी दिलेली असते देवाने की माझा धर्म मला कळेल, कोणतरी. मग माझ्या आयुष्यामध्ये तुम्ही जे नावं ऐकताय त्यातला पहिला कृष्ण कोण? मग त्यामुळे माझा कृष्ण मला जे सांगतो तसं मी करतोय. ते चुकीचं आहे, ते बरोबर आहे, त्यात ते सगळं ना अर्जुनाने काउंट केलं ना तुम्ही काउंट केलं, कारण की अर्जुन पण बऱ्याच वेळा थांबला ना. ये तो मेरा चाचा है, मेरे भाई है, ये मेरे, इनके सामने मैं कैसे बांध चलाऊं, या तो तू चला या तो वो चलाएगा, अब तू डिसाइड कर. हे सांगणारा पण तरी कोणतरी असायला पाहिजे. मग जे महताबने माझ्यासाठी केलं ते ह्या मुलांसाठी मी करतो. मग मी ह्यांच्या लाईफ मध्ये काय बनतो लगेच? म्हणजे महताबाने माझी इक्वेशन बघाल तर कृष्ण ते आणि अर्जुन मी. पण ह्या मुलांसाठी, जी मुलं माझ्याकडे काम करतात आहेत, किंवा एका लेवलला जाऊन तुम्हाला पण मी गुरुकुलचीच मुलं बोलतो, तुमच्या लाईफ मध्ये आता जो रोल मी प्ले करतोय तो कोणता रोल प्ले करतोय? ऍट दिस मोमेंट कृष्णाचा रोल प्ले करतोय, तुम्हाला गायडन्स देण्याचा प्रयत्न करतोय. कधी कधी माझी मुलं चुकी करतात, मला कळतं की त्यांनी चुकी केली, मी त्यांची वाट लावू शकतो त्यावेळी, पण मी इग्नोर करतो. त्यावेळी मी गांधारीचा रोल प्ले करतो. आणि कधी कधी मला हे लोक चुकी करतात हे दिसतच नाही, त्यावेळी मी धृतराष्ट्राचा रोल प्ले करत असतो. म्हणजे एक नॅचरल आंधळा आहे, त्याला खरंच दिसलंच नाही, आणि एक दिसतंय त्याला डोळे आहेत, पण मुद्दामून ते त्याच्यावरती मुद्दामून पांघरून घालतंय. मुद्दामून हात पांघरून ठेवा, नंतर कधी ना कधी ते महाभारत मग होणार आहे. मग तुम्ही धृतराष्ट्र पण बनता, तुम्ही कोणाची तरी चुगली करता, कोणाच्या तरी कानामध्ये जाऊन गॉसिपिंग करता, हे बघा हे असं आहे, मग त्यावेळी तुम्ही कोण बनता? लगेच शकुनी बनता ना, चुगली करणार. स्वतः काय करणार नाही, पण चुगली करूनच पूर्ण गेम. जेव्हा तुम्ही काहीतरी हेवी लिफ्टिंग करता, काहीतरी जड असं काहीतरी घेऊन मग तुम्ही भीम बनता. ज्यावेळी तुम्ही सत्य चूज करता, नाही मी इथे खोटं नाही बोलणार, भरे आपला लॉस झाला तरी चालेल. असे प्रत्येक कॅरेक्टर जे सांगितले गेलेले आहेत महाभारतामध्ये, हजारो आहेत, लाखो कॅरेक्टर आहेत, हजारो पण नाही, सगळ्या कॅरेक्टरच्या सगळ्या पॉवर आपल्या आतमध्ये आहेत. हे सद्गुरूंनी सांगितलं, सद्गुरूंनी हे सगळं सांगितलं होतं. मग हे बघत 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 ना
महात्रिया माझ्या लाईफ मध्ये कधी आले मला खरंच नाही कळलं. ते मी त्यांना कधी सर्च पण नाही केलं, मला ते कोण आहे ते माहिती पण नाही. रॅन्डमली कधीतरी व्हिडिओ प्ले होतो माहितीये तुम्हाला, रॅन्डमली, म्हणजे तुम्ही सर्च पण नाही केला पण एक व्हिडिओ संपला आणि दुसरा व्हिडिओ ऑटोमॅटिकली ऑटो प्लेला जाऊन प्ले झाला. असे म्हात्रिया माझ्या लाईफ मध्ये आले. आणि तो जो प्रश्न विचारला होता त्या कॅन्डिडेटने, म्हणजे त्यांचे असा खूप मोठा सेमिनार असतो ना, मोठे मोठे कोचेस असा पूर्ण असा हॉल घेऊन सेमिनार, स्टेडियम मध्ये वगैरे आपला काय बोलतात थिएटर मध्ये सेमिनार घेतात, असा एक सेमिनार चालू होता. त्याच्यामध्ये एका कॅन्डिडेटने काय प्रश्न विचारावा जो माझ्याच मनातला आहे. पहिला महाभारत वाचला, इन्कम टॅक्स वाचला, जीएसटी वाचला, आयुष्यामध्ये जे जे अनुभव घ्यायचे होते ते सगळे गोड कडू सगळे अनुभव घेऊन झाले. महताब माझ्या आयुष्यामध्ये, पण माझ्या आयुष्यामध्ये मी एवढा नॉलेजेबल माणूस आहे, एवढं शिकलोय मी, सगळं फिरलोय, अर्धा इंडिया पालती घातला होता तोपर्यंत. मी मंदिरांमध्ये राहिलोय, चर्चमध्ये जेवलोय, मशिदीत गेलोय, स्मशानभूमीत गेलोय, लाईफ बघितले, डेथ बघितले, सगळं झालं होतं तोपर्यंत. मी स्वतः हॉस्पिटलमध्ये आयसीयू मध्ये 3 वेळा म्हणजे डेथ लाईफ सिच्युएशन मधून बाहेर आलोय. ट्रेन मधून पडलोय, बाईकवरून पडलोय, हायवे वरती पडलोय, ब्रिज वरती पडून खालतीपर्यंत चमडी जाईपर्यंत बॉडीची घसरत गेलोय. हे सगळं म्हणजे तोपर्यंत सगळे म्हणजे बोलतात ना लाईफचे बेस्ट आणि वर्स्ट दोन्ही एक्सपिरियन्स मी अनुभवले आहेत. तरी पण माझा ट्रान्सफॉर्मेशन का नाही होत? हा माझ्या आतमध्ये काय होतंय, आता जसे तुम्ही पण सगळे रिलेट करू शकता ना, आतापर्यंत आयुष्य सगळं तुम्ही जगलाय, तरी पण अजून काय नाही झालेला आहे. तो जो पंच आहे ना, एक फायनल पंच इन अँड आउट वाला, तो पंच लागलेला नाही, मला पण लागला नव्हता. मग एक व्यक्तीने प्रश्न काय विचारला म्हात्र्याला की म्हात्रिया म्हणजे त्यांचं नाव टीटी रंगराजन, पण आम्ही सगळे आपण ते गुरु लोकांचं काहीतरी नाव असतं त्यामुळे त्यांना आम्ही म्हात्र्या प्रेमाने बोलतो. म्हात्रिया आप बता रहे हो की, हिंदी मध्ये मी सांगतोय, त्यांनी इंग्लिश मध्ये विचारलेला की यू आर सेइंग दॅट ओके इफ आय गो थ्रू भगवत गीता महाभारत then transformation is guaranteed. Mahatriya, don't take me wrong, but I have gone through Bhagavad Gita for 100+ times and nothing has changed. I am the same old person. समजलं काय म्हणतोय मी? ते 100 वेळा वाचलं, 100 टाइम मैंने देखा, 100 टाइम मैंने सुना, तभी भी मेरे अंदर कुछ भी चेंज नाही वा. आणि हा गुरु आहे, हा सगळ्यांना शिकवतोय की हे इम्पॉर्टंट आहे, हे इम्पॉर्टंट आहे, हे इम्पॉर्टंट आहे. आणि तो शिकवत काय होता हे पण मी सांगतो तुम्हाला. तो म्हणाला आपण बाकी सगळ्या क्वालिटी बाजूला ठेवूया, म्हणजे कर्ण म्हणजे मित्राची क्वालिटी. तुम्हाला माहिती आहे मित्राची क्वालिटी काय? कर्ण कसा मित्र आहे? कर्ण कसा मित्र आहे? कृष्ण पण मित्र दाखवलाय, कृष्ण आणि सुदामा पण मित्र आहे, पण हे लोक चांगलं करत असताना ते एकत्र यायचे. कृष्णाने सुदामाचा दोघांचा मैत्री असे दाखवले की द रिचेस्ट ऑफ द रिच आणि द पोरेस्ट ऑफ द पोअर हे दोघेही काय असू शकतात. तो तिथे झाला. पण कर्णाची आणि दुर्योधनाची मैत्री कशी होती? कर्णाला माहिती होतं की दुर्योधन चुकीचं आहे, मग ते आपण बोलतो ना चूती आहे लेकिन मेरा दोस्त आहे ना, म्हणून मी त्याच्याबरोबर उभा राहणार. सही गलत मी नाही देख सकता, मेरा दोस्त आहे. मग कधी कधी त्याच्याबरोबर आपण पण खाली जातो ना, पण त्यांनी सोडलं नाही त्याला. मग म्हात्र्या सांगत होते नाही कर्ण बघा ना, हे करा. आपण आता 2 कॅरेक्टर करूया, अर्जुन वर्सेस दुर्योधन, तुम्ही काय चूज कराल? असे तर खूप आणि आपल्या आतमध्ये सगळेच आहेत. आपण कोणते, आपण शकुनी मायनस करू शकत नाही, आपण गांधारी मायनस करू शकत नाही, आपण धृष्टता आपल्याला कधी कधी घालावंच लागतं पांघरून कशावरती तरी, प्लीज अंडरस्टँड. पण हे सगळं बाजूला ठेवा. पण जर तुम्हाला 2 क्वालिटीज मध्ये, जर क्वालिटी पर्सन नाही 2 क्वालिटी, तर मी तुम्हाला आता चूज करायला सांगितल्या, तुम्ही अर्जुन बनणार की दुर्योधन बनणार, तुम्ही काय चूज करायला पाहिजे? अर्जुन म्हणजे काय माहितीये तुम्हाला? अर्जुन को धर्म और अधर्म की नॉलेज नहीं थी, फिर भी उसने धर्म के लिए काम किया. हा काय झाला? अर्जुन. त्याच्या ज्या रिस्पॉन्सिबिलिटी होत्या ना, त्याचं त्याला नॉलेज नव्हतं, तरी पण त्याने त्याच्यासाठी काम केलं, कारण की कृष्ण बोललाय. कोई तो बोला इसलिए मैंने किया, तो झाला अर्जुन. कॉन्फिडन्स नाहीये, रडतोय आणि बाण मारतोय. इच्छेच्या अगेन जाऊन पण केलं, कारण की त्याला कोणीतरी एक्सप्लेन केले ये तेरा धर्म आहे. दुर्योधन ऑन अदर हँड त्याला माहिती होतं, त्याला कृष्णाने स्वतः जाऊन सांगितलंय की तू जो कर रहा है वो अधर्म है. त्याने रिप्लाय दिलाय
आपको क्या पता लगता है, आपको क्या लगता है मुझे नहीं पता मैं जो कर रहा हूं गलत है? मुझे भी पता है कि मैं जो कर रहा हूं गलत है, तो क्यों कर रहे हो? अच्छा लगता है। किसी को तकलीफ देके अच्छा लगता है। 5 घाव दो उनको, एक सुई बराबर भी नहीं दूंगा, इतनी भी जगह नहीं दूंगा। क्यों? अच्छा लगता है। ज्यावेळी तुम्हाला माहिती आहे जे तुम्ही करताय तो अधर्म आहे, काय आहे, आणि तरी पण करताय, मग तुम्ही कोण आहात? असं कोण समजवतोय? नाही, महात्रिया ह्या पूर्ण रूमला समजवतोय की तुमच्या आतमधल्या दुर्योधनच्या क्वालिटीज कमी करा. तुम्हाला माहिती आहे सेल्स करणं तुमचा धर्म आहे. काय आहे? धर्म आहे. धर्म आहे, हा ड्युटी आहे, रेस्पॉन्सिबिलिटी, चॉईस नाही आहे. तुम्ही तिला चॉईस बनवून ठेवलाय. सेल्स केला केला नाही केला नाही, कस्टमरला कॉल केली नाही, इकडे सकाळी आलो आलो नाही आलो, 11,000 तर भरलेत, काय फरक पडतोय, नाही 4 दिवस गेलो. इथे येणं तुमचा धर्म आहे, पैशासाठी नाही. तुम्ही पैसे दिलाय म्हणून मी इथे आलेलो नाहीये. इथे उभा राहून हे सगळं बोलणं हा माझा धर्म आहे. आणि मी तुम्हाला त्या लोकांचं नाव सांगतोय जे लोक तुमच्याबरोबर हे बोलण्याचा प्रयत्न करतात आहेत. मी फक्त एक मेसेंजर आहे. तुम्ही मला प्लीज ती ग्रेट पर्सनॅलिटी वगैरे असं त्या नजरेत नका बघू. मी ज्यांच्या विषयी सांगतोय ते सगळे ग्रेट आहे, ऑलमोस्ट गॉड लाईक पर्सनॅलिटीज आहेत या. आणि काही काही लोकांसाठी ते देवच आहेत. देवाची भाषा तुमच्यापर्यंत पोहोचवायला मी फक्त एक ऍम्प्लिफायर आहे. हा जो तिथून आवाज जाऊन जो तिथून स्पीकर मधून जो तुमच्या कानामध्ये पडतोय, मला तुम्ही ऍम्प्लिफायरची रिस्पॉन्सिबिलिटी द्या. तुम्हाला हा आवाज ह्याच्या अगोदर पण येत होता, पण तुम्हाला तो हळूहळू ऐकायला येत होता, म्हणून मी आलो. मग मी थोडा जोरात बोलणारा माणूस आहे. माझी एवढीच जबाबदारी आहे. तुमचा महाभारत मी खेळू शकतो का? नाही. तुमचा महाभारत कोणाला खेळायचं आहे? तुम्हालाच खेळायचं. नाही, माझ्या बायकोला खेळायचं, माझ्या मुलांना, माझ्या स्टाफला नाही. कोणाला? तुमचा बिझनेस ग्रो करायची रेस्पॉन्सिबिलिटी कोणाची आहे? धर्म कोणाचा आहे? आपला आहे, माझा आहे, आणि फक्त माझा आहे. विथ होम, विदाउट होम हे झालं तर हे असं काहीच नसतं. ह्या जगामध्ये कंडिशनल गोष्टी असूच शकत नाही. एक तरी गोष्ट अनकंडिशनल असायला पाहिजे, आणि तो तुमचा धर्म असायला पाहिजे. माझ्यासाठी माझा धर्म एलिट गुरुकुल आहे, दुसरं मला काहीच दिसत नाही. आणि हे मला ट्रेन केलंय ह्या 3 लोकांनी, आणि तिघांनी मला वेगळे वेगळे चॅप्टर शिकवले नाहीत. त्यांना तेच शिकवायचं होतं, फक्त त्यांच्या शिकवायच्या मेथड्स वेगळ्या होत्या, पण शिकवत तर ते एकच धर्म होते की कोणत्या तरी एका गोष्टीसाठी लिव्ह अँड डाय, बी रेडी फॉर बोथ. उसके लिए ही जियो, उसके लिए मरने के लिए भी रेडी हो जाओ. मग तो धर्म जेव्हापासून मी ऍक्सेप्ट केला तेव्हापासून मी कधीच मागे बघितलं नाही, कधीच मी थकलो नाही. हे माझ्या बरोबर झालं. तुमची इच्छा आहे का हे तुमच्या बरोबर पण व्हावं, की तुम्हाला पण लवकरात लवकर तुमचा धर्म, तुमची ड्युटी, तुमची रेस्पॉन्सिबिलिटी खूप क्लिअरली कळावी. मग मुकेश अंबानी आज बिझनेस का करत असेल? त्याला पैशाची गरज आहे म्हणून करत असेल, की त्याचा धर्म आहे म्हणून करत असेल? त्याच्या लेवलला गेल्यानंतर, किंवा एलॉन मस्क आजही 18 तास का काम करतोय? पैशासाठी, की त्याचा तो धर्म आहे म्हणून करतोय? त्यांचा तो धर्म आहे. मोदी आज का करतोय? पैशासाठी, पॉवरसाठी, की त्याचा तो आता धर्म झाला असेल? जो क्रिकेटर आता लास्ट ओव्हर खेळणार आहे त्याला सगळं पणाला लावायचं आहे. त्याला माहिती आहे मॅच आहे, जिंकणं हरणं तर प्रत्येक 2 प्लेयर खेळतात आहेत. एक टीम जिंकणार आहे, एक टीम हरणार आहे, पण ते कॅज्युअली खेळतात की त्यांचा धर्म आहे असं खेळतात. मग प्रत्येक माणूस त्याच्या धर्मासाठी जगला पाहिजे, त्याच्या धर्मासाठी मेला पाहिजे. मग म्हात्रेय समजवत होते की आपल्या दोघांच्या आतमध्ये पण ह्या क्वालिटी आहेत, खास करून दुर्योधनची पण क्वालिटी आहे. आपल्याला माहिती आहे की सेल्स करणं आपला धर्म आहे, मार्केटिंग करणं आपला धर्म आहे, कस्टमरची काळजी घेणं, कस्टमरची काय घेणे, यू शुड केअर अँड लव्ह टू युअर कस्टमर, हे आपला धर्म आहे. कस्टमरला चुना नाही लावायचा आहे, कस्टमरला फसवायचं नाहीये. धर्म आहे तो माझा धर्म. कस्टमर चुती आहे सोडून द्या, पण माझा धर्म तर आहे ना
की मला त्याला कसं ठेवायचं, हा माझा धर्म आहे, मला त्याच्यासाठी नाही जगायचं आहे, मला माझ्या स्टाफसाठी जगायचं आहे, त्यांची लाईफ ट्रान्सफॉर्म करायची, हा माझा धर्म आहे. माझा धर्म मला माहिती असायला पाहिजेत ना. मग जेव्हा आपण स्वतःचे धर्म डिफाईन करू आणि धर्मासाठी जगू तर तुम्ही अर्जुन बना. धर्म माहिती असून पण जर तुम्ही अधर्म केलात तर तुम्ही दुर्योधन असणार. दुर्योधन मायनस करून टाकतोय सर बॉडी मधून, होऊ शकत नाही. फक्त सीसॉचा गेम असतो माहितीये, सीसॉ ते लहान मुलं गार्डन मध्ये खेळतात ना, असा एका साईडला खालती, एका साईडला वर, एका साईडला खालती, असं ते असतं. कधी दुर्योधन वरती आला ना तर तुम्हाला रिअलाइज व्हायला पाहिजे की माझा दुर्योधन आता जास्तच पॉवरफुल होतोय. मग तुम्हाला काय उचलावं लागेल, लगेच अर्जुन उचलावं लागेल, मग दुर्योधन खालती जातोय. आणि हे करायला ना तुमच्या लाईफ मध्ये एक कोच असणं खूप गरजेचं आहे. तो मी पण असू शकतो किंवा तुमचे पेरेंट असू शकतात, तुमची वाईफ असू शकते, तुम्ही स्वतः असू शकतात, किंवा तुमच्या लाईफ मध्ये कोणतरी महताब नावाची व्यक्ती येऊ शकते, कधीही येऊ शकते. पण तुम्ही ओपन असायला पाहिजे. तुम्हाला जर महताब पाहिजे असेल, तुमको अगर कृष्ण चाहिए तो पहले तुम्हें अर्जुन बनना पड़ेगा. यू शुड बिकम बेस्ट ऑफ द बेस्ट, देन यू विल गेट द बेस्ट. महताब चाहिए तो राम बनना पड़ेगा. मग असं तुम्हाला हे सांगतात आहेत कोण, म्हात्रे त्या बॅचला सांगतात. आणि त्या बॅच मध्ये जर असा एक प्रश्न कोणीतरी विचारला की सॉरी म्हात्रिया, आय हॅव गॉन थ्रू युअर सिस्टम कितना टाइम, 100+ टाइम, बट नथिंग हॅज चेंज. काय उत्तर द्याल तुम्ही याचं? तो बोलते आपने जो बोला मैंने सब किया. मेडिटेशन करने बोला मेडिटेशन किया, योगा करने बोला योगा किया, आपने बोला भगवत गीता पढ़ो भगवत गीता पढ़ा, एक नहीं 100 बार पढ़ा. आई गॉन थ्रू दिस 100 टाइम्स, नथिंग चेंज्ड. किती डिफिकल्ट प्रश्न आहे. पहिला त्या प्रश्नाला तुम्ही अप्रिशिएट करायला पाहिजे, हाऊ डिफिकल्ट इट इज. आणि हा प्रश्न त्याचा नाही आहे, हा प्रश्न आपल्या सगळ्यांचा आहे की मला माहिती सगळंच आहे, मला नोईंग मध्ये आहे, नोईंग आय नो एव्हरीथिंग, पण मी ते आत्मसात नाही करत आहे. आम्ही त्याचं बीइंग बनत नाही. नोईंग टू बीइंग असतं. म्हणजे मला ही थेअरी माहिती आहे, पण ती माझ्या आतमध्ये जी उतरवायची असते ती आतमध्ये उतरली नाहीये. असा प्रश्न आहे. त्या प्रश्नाचं कोच काय उत्तर देऊ शकतो? जो द मोमेंट ही सेंटेन्स गॉट ओव्हर, त्या प्रश्न म्हात्रेने 1 सेकंड पण वाट नाही बघितली आणि त्याने स्माइल करून रिप्लाय दिला एकदम प्रेमाने, माय डिअर सन, हाउ मेनी टाइम्स you go through Bhagavad Gita is irrelevant. If Bhagavad Gita goes through you once, everything will change. तुम्ही ते लेसन्स किती वेळा वाचताय त्याने तुमच्या आयुष्यामध्ये कधीच फरक पडणार नाही. जर ते लेसन्स तुमच्या थ्रू गेले, एकदा ती समज स्वतःमध्ये उतरली, एव्हरीथिंग चेंजेस. Transformation is not about 1 lakh sentence, 1000 sentence. ट्रान्सफॉर्मेशन ती इन अँड आउट डिसिजन जे असते की मी आता ह्या साईडला जायचं की म्हणजे 99% वर्सेस टॉप 1%. त्या टॉप लेवलला जर ह्युमन पिरामिडमध्ये जर तुम्हाला टॉपला यायचं असेल 1%ला, इट रिक्वायर्स 1 सेंटेन्स. किती सेंटेन्स? 1. हा व्हिडिओ सगळा ऐकत असताना दुसरा व्हिडिओ त्यांचा प्ले झाला आणि त्या व्हिडिओचं नाव दिनचर्या होतं. पहिला तर हा रिप्लाय मला खूप आवडला कारण की माझ्या आयुष्यातला खूप मोठ्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी मला दिलं. सेकंड त्यांचा मला जो व्हिडिओ मिळाला त्या व्हिडिओच्या नावावरतीच आम्ही ह्या बुकचं नाव ठेवलंय दिनचर्या. इफ इट इज इन युअर शेड्यूल इट विल बिकम रियालिटी. हा ह्या दिनचर्या शब्दाचा अर्थ आहे. आपला डे, आपला टाइम आपण शेड्यूल जसा करतो त्याच गोष्टी रियालिटीमध्ये होतील. मग जर हायरिंगसाठी जर तुम्ही शेड्यूल बनवला, तुमच्या शेड्यूलमध्ये हायरिंग असेल, कुठेतरी लिहून ठेवलाय, तुम्ही प्लॅनिंग केलेलं आहे, 15 दिवसांत मी इंटरव्ह्यू घेणार आहे, तर तुमची हायरिंग कधी ना कधी स्टार्ट होणार, कधी ना कधी स्टाफ येणार. तुम्ही ट्रेनिंग जर लिहून ठेवला असेल तुमच्या शेड्यूलमध्ये, डायरीमध्ये कुठेतरी लिहून ठेवलंय, तर तुम्ही तुमच्या टीमला ट्रेनिंग देण्यासाठी वेळ काढणार. तुम्ही सेल्स मीटिंग जर तुमच्या डायरीमध्ये लिहून ठेवलंय तर सेल्ससाठी टाइम मिळणार. तुम्ही योगा आणि मेडिटेशन जर तुमच्या डायरीमध्ये लिहून ठेवलेलं आहे तर तुम्हाला योगा आणि मेडिटेशनसाठी वेळ मिळणार. तुम्हाला जर कृष्ण शोधायचा असेल
तुम्हाला जर स्वतःचा महताब शोधायचा असेल, त्याच्याने जर तुम्ही वेळ ठेवला असेल तर तुम्हाला तो ऑनलाईन यूट्यूबवरती पण मिळू शकतो, कुठल्या तरी पुस्तकामध्ये मिळू शकतो, कुठल्या तरी मठात मिळू शकतो, किंवा कुठल्या तरी ऑफिसमध्ये असा आमच्यासारखा कोणतरी मिळू शकतो. आणि प्रत्येक लेवलला कोच चेंज होतो. म्हणजे शाळेमध्ये आपले कोच जन्माला आल्यानंतर आईबाप कोच असतात, मग पुढे गेल्यानंतर भावंड बनतात, त्याच्यानंतर शाळेत जातो, मग मित्र मिळतात, मग टीचर मिळतात. जसं याच्या लाईफच्या फेज चेंज होतात आपले गुरु चेंज होत राहतात. बिझनेस कोच कॅन नॉट बिकम फिटनेस कोच, राईट. त्यामुळे तुम्हाला त्या ऍक्टिव्हिटी, त्या क्रियेसाठी, त्या क्रियेचा जो बेस्ट असतो त्याचा तुम्हाला गायडन्स घेणं गरजेचं असतं. त्याच्यासाठी पण तुम्हाला वेळ लागतो. पण हे सगळं नंतर होतं लाईफमध्ये. पहिलं तुम्हाला लाईफमध्ये इनवर्ड जायचं असतं. ते इनवर्ड कसं जातो तो व्हिडिओ ज्यावेळी मी बघितला, त्या व्हिडिओचा सेंटेन्स मी तुम्हाला सांगायला चाललो. हे पूर्ण फक्त बॅकग्राऊंड होतं. सेंटेन्स असा जातो म्हात्रेयांचा, इम्प्रॅक्टिकॅलिटी इज दी vocabulary of a mediocre who does not want to take the responsibility of implementation. एक एक शब्द एक्सप्लेन करतो. Impracticality is a opposite word of practicality. असं कुठे होतंय होय म्हणजे इम्प्रॅक्टिकल बोललात तुम्ही. असं 100% होते म्हणजे ते प्रॅक्टिकल आहे. तुमच्या लाईन ऑफ ऍक्टिव्हिटी मध्ये 1000 किंवा 1100 करोडचा बिझनेस पॉसिबल आहे की नाही. तुम्ही ज्या लाईन ऑफ ऍक्टिव्हिटी मध्ये आहात त्या लाईन ऑफ ऍक्टिव्हिटी मध्ये 1100 करोडचा बिझनेस पॉसिबल आहे की पॉसिबल नाही आहे. तुम्हाला उत्तर द्यायचंय. तुम्ही जे काय करताय त्या लाईन ऑफ ऍक्टिव्हिटी मध्ये 1100 करोडचा बिझनेस ह्या जगामध्ये आहे का, तुमचा आहे की नाही विचारत नाही. त्या लाईन ऑफ ऍक्टिव्हिटी मध्ये एखादी तरी अशी कंपनी आहे का जिने 1000, 1200, 1500 करोड क्रॉस केल्या असतील. हा, कन्स्ट्रक्शन मध्ये आहे सर 1100 करोड पॉसिबल आहे. कन्स्ट्रक्शन मध्ये आहे, ज्वेलरी मध्ये 1100 करोड आहेत, सोलार मध्ये, रिन्युएबल एनर्जी मध्ये 1100 करोड आहेत, हॉस्पिटल इंडस्ट्री 1100 करोड आहेत, फार्मा 1100 करोड आहे. प्लायवुड 1100, अप्लायन्सेस पॉसिबल, हॉटेल लाईन्स आहेत 1100 प्लस. आपले जेवढे आहेत इतकी लोक, किचन ट्रॉली पासून ते प्रत्येक बिझनेस 1100 करोड आपल्या लाईन मध्ये कोणी ना कोणी. आणि 1100 मी खूप बेसिक, 1000 करोड आय एम टेकिंग अ व्हेरी बेसिक नंबर, इज नॉट अ व्हेरी बिग नंबर. पॉसिबल आहे म्हणजे कोणीतरी बनवलेला आहे. जो त्या लेवलला पोहोचलाय आता, त्याने सुरुवात किती करोडनी केली असेल. ज्याचा 1000 करोड आहे त्याचं स्टार्टिंग इयर कुठे असेल. 1 करोड, 2 करोड, 50 लाख, कदाचित 10 लाख, कदाचित 5 लाख, कदाचित लॉस मेकिंग. आपल्याला काय माहिती त्याचा स्टार्टिंग कुठे होता. स्टीव्ह जॉबचा स्टार्टिंग कुठे होता. कॉलेज ड्रॉपआउट आहे. बापाच्या गॅरेज मध्ये बसून मित्राबरोबर खेळामध्ये त्यांनी ते डिव्हाइस बनवायला चालू केले होते इलेक्ट्रॉनिक. स्टार्टिंग पॉइंट हा पॉइंट वरती फिरायला जातो. स्टार्टिंग पॉइंट आहे तो. तुमचा स्टार्टिंग पॉइंट तुमचा एंड पॉइंट डिसाइड करतो का. नाही, ऑब्विसली नाही करत. मग माझा दुसरा प्रश्न, जर तुमच्या इंडस्ट्रीमध्ये कोणीतरी 1000 करोड क्रॉस केलेले आहेत, कॅन यू क्रॉस 1000 करोड. कधी ते मी बोलत नाही, कदाचित 3 वर्ष लागतील, कदाचित 5, कधी कोणाला 10. ते तुमच्या वेगळ्या वेगळ्या प्रारब्ध, कर्म, टीम, तुमची स्वतःची मेंटल तयारी. पॉसिबल आहे की नाही 1000 करोड. बोलूया ना आपण. म्हणजे तुम्हाला इन्व्हॉल्व्ह व्हायचंय, तुम्हाला बोलायचं आज. कारण की नाही बोलला तर मग तुम्ही काय करताय. मग कृष्ण बोलतोय अर्जुन बाण उठा, अर्जुन बोलतोय अर्जुन बाण उठा, अर्जुन बाण उठा. अरे बाण उठा. पॉसिबल आहे. इफ यू से आहे तर यू आर सेइंग इट इज प्रॅक्टिकल. तुमचं मन बोलतंय नाही, पण 1000 कर. सकाळी जो उठू शकत नाही तो 1000 कर. तर तुमची बॉडी तुम्हाला इम्प्रॅक्टिकल बोलते की हे पॉसिबल नाहीये. मी तर नाही बोललो ना. तुम्ही हा बोलायचं की नाही बोल. मी तर प्रश्न विचारला, उत्तर कोण देत आहे. आतून येतोय ना उत्तर. काही लोक हा बोलतात, काही लोक नाही बोलायला लागलेत.
किंवा हाँ बोलता है ते बाचकून बोलतात है, ऐसा कॉन्फिडेंस, हाँ सर कर लेंगे, 3 साल में कर लेंगे सर, 5 साल में कर लेंगे, हाँ मेरा प्लॅनिंग में है, 1000 टच कर लूंगा सर. जर तुम्हाला ती गोष्ट इम्प्रॅक्टिकल वाटते तर तुम्ही मीडियोकर आहात. इम्प्रॅक्टिकल आहे तर कोण आहात? मीडियोकर. आम आदमी, ऑर्डिनरी मॅनला मीडियोकर म्हणतात. मीडियोकर म्हणजे ऑर्डिनरी आदमी. सर ऑर्डिनरी आदमी कौन? स्टोरी सुनो तुमको समझेगा, स्टोरी से समझ में आता है ऑर्डिनरी कौन. एक बच्चा पैदा हुआ, बड़ा हुआ, स्कूल गया, कॉलेज गया, काम किया, मर गया. ये कौन है? ऑर्डिनरी. नहीं सर अपन उससे बेटर है. ओके तुम्हारा स्टोरी सुनो. बच्चा पैदा हुआ, बड़ा हुआ, स्कूल में गया, स्कूल में अच्छा पढ़ाई किया, ऐसा टॉप पे था, टीचर का फेवरेट बना, कॉलेज में अच्छा गया, अच्छा मार्क्स निकाला, आगे गया, अच्छा काम किया, एक 2 BHK का घर बना लिया, एक गाड़ी बना लिया, एक 2 व्हीलर, एक 4 व्हीलर, थोड़ा EMI, थोड़ा ये घर चलाया, बच्चों को अच्छी पढ़ाई दी और मर गया. ये एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्टोरी है. जो स्टोरी 2 मिनट में बोल के खत्म हो जाती है. अब तुम इसको कितना भी बड़ा, एक बच्चा पैदा हुआ, बड़ा हुआ, थोड़ा माँ बाप का चिंता किया, थोड़ा दोस्तों के लिए जिया, थोड़ा मर गया, ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा ऑर्डिनरी काय? अशा या 1000 स्टोरी सांगू शकतो. ह्या सगळ्या लोकांना आपण काय बोलतो? मीडियोकर. काय बोलतो आपण? मीडियोकर. त्यांची स्टोरी ना बोलण्यासारखी आहे, ना त्याच्यातून काहीतरी शिकण्यासारखं आहे, ना त्यांच्या स्वतःच्या घरातले त्यांना लक्षात. तुमच्या घरातल्या किती लोकांची स्टोरी तुम्हाला माहिती आहे आतापर्यंत जे गेलेल्यांमध्ये किती लोकांना तुमच्या आठवणीत आहेत, एकदम स्ट्रॉंगली आठवणीत आहेत की हा माणूस, हा माझ्या लक्षात एकदम स्ट्रॉंग. तो माणूस लक्षात राहत नाही, त्याने काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी लाईफ मध्ये जर काहीतरी केलं असेल तर लक्षात राहतं. ऑर्डिनरी आयुष्य जगणारे ते रॅशनल म्हातारी त्याला मीडियोकर बोलतात. मीडियोकर लाईफ. म्हाताब त्याला ऑर्डिनरी लाईफ किंवा रॅशनल लाईफ बोलतो. म्हाताबने पण मला ते सेंटेंस सांगितलं होतं, अगर लाइफ में कुछ बड़ा करना होगा तो इरैशनल रहना पड़ेगा. हर चीज मैथमेटिक्स नहीं है, हर चीज एक्सेल नहीं है. CA ला सांगतोय, आमचं पूर्ण आयुष्य एक्सेल वरती असतं, पूर्ण आयुष्य नंबर्स वरती असतं. त्याच्या कंपनीचं नाव नंबर ट्री आहे. तो बोलता है लाइफ सब नंबर्स में नहीं होता राम. इरैशनल आहे ते. थॉट इज इरैशनल आहे. These are the people who have lived extraordinarily. म्हणून आज तुम्ही त्यांना ओळखत जरी नसाल तरी पण अनओळखी माणूस पण त्यांच्यासाठी रिस्पेक्ट ठेवतो. एक अनओळखी माणूस ज्याला त्याचा बेनिफिट पण नाही मिळाला, ज्याला त्याचा बेनिफिट मिळाला तो तर नतमस्तकच असतो, पण ज्याला बेनिफिट मिळाला पण नाही, त्यांनी फक्त ऐकलंय की ह्या व्यक्तीने ह्या व्यक्तीसाठी हे केलंय, आपल्या मेमरीमध्ये राहतात ते लोक. मग जर तुम्हाला वाटलं की इम्प्रॅक्टिकल आहे तर तुम्ही ऑर्डिनरी आहात, मीडियोकर आहात. तुम्हाला असं वाटतं की नाही प्रॅक्टिकल आहे, मी करू शकतो म्हणजे सगळ्यात काय मला करायचं नाहीये. सरांना 350 बेडचं हॉस्पिटल बांधायचं, एकट्याला थोडी ना काय बांधायचं. नाही सर आम्ही 5 डॉक्टर एकत्र येतो. का 5 डॉक्टर कोण बोललं? एक फार्मर का नाही येऊ शकत त्याच्यामध्ये? एक रियल इस्टेट वाला का नाही येऊ शकत? इन्व्हेस्टमेंट कोणी करू शकतं ना, मॅनेजमेंट कोणी हँडल करू शकतं. सगळ्यांना जो डॉक्टर हॉस्पिटल रन करायला तुम्हाला डॉक्टर बनायची गरज नसते असं मला क्लिअरली. हॉस्पिटल रन करायला तुम्हाला बिझनेसमॅन बनावं लागेल. ऑपरेशन्स करायला डॉक्टर येते, डॉक्टर तर बाहेरून येतात ना. पण ते बिझनेस कसा रन होतो, आज अपोलो कसं रन होतं, आज मणिपाल हॉस्पिटल्स कसे रन होतात, त्यांची चेन आहे. मग त्यांनी असं कोणतं सॉफ्टवेअर, असं काय केलेलं, असं काय सिस्टम बनवलं की प्रत्येक मेट्रो सिटीमध्ये त्यांचं हॉस्पिटल आहे. आपल्याला स्टडी करावा लागेल. आणि असं एक नाही, अशा 10 बिझनेसला स्टडी करा. तुम्ही सांगा ना, तुम्ही तुमच्या लाईन ऑफ ऍक्टिव्हिटी मधल्या किती सक्सेसफुल बिझनेसमॅनचं लाईफ स्टार्ट टू प्रेझेंट स्टडी केलेलं आहे किंवा करताय कंटिन्युअसली तुमच्या लाईन ऑफ ऍक्टिव्हिटी मधले. तुम्हाला टॉप 10 नावं तरी आता आठवतात का जेव्हा मी बोलतोय की ह्या टॉप 10 कंपनीजला मी फॉलो करणार, आय विल फॉलो दिस कंपनीज, की त्यांनी काय केलेलं आहे. मी त्यांचा पाथ कॉपी करायला नाही सांगत आहे, पण त्यांनी कोणत्या स्ट्रॅटेजीज लावल्या होत्या, काय केलं होतं, आता काय करतात आहेत,
कोणत्या लेवलला पोहोचल्या, त्यांची जर्नी सगळीच काय सुख 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 होतं का, की त्यांनी पण कुठेतरी धक्के खाल्लेले आहेत. मग तिथून आपल्याला एक होप येतो ना, तिथून आपल्याला एक आशा आपल्या आतमध्ये जन्माला येते की हे करू शकतात, जर हा व्यक्ती करू शकतो तर वाय नॉट मी, वाय नॉट अस. ओके, एकटं केला तर 10 वर्ष लागेल. मग मी कुठे सांगते तुम्हाला एकटे करायला? 2, 4, 5, 15 लोकांना बोला ना की बाबा हे करायचं आहे, एकत्र करूया. सगळे तुमचा ऐकतील की नाही ऐकतील तुमच्या लिडरशिप वरती डिपेंड आहे. कशावरती डिपेंड आहे? लिडरशिप वरती. मग पहिले तुमच्या स्किल्स वरती काम करा ना, शिका ना बोलायचं कसं असतं, कारण की बोलल्याने होतं. स्टीव्ह जॉबला कम्प्युटर डिग्री नाहीये, त्याला सॉफ्टवेअर बनवता येत नाही, त्याने कधीच बनवले पण नसते, पण ऍपल त्याने बनवली. सॉफ्टवेअर इंजिनियरला हायर नाही करू शकत का तो? मग तुमच्या इंडस्ट्री मधला जर टेक रिव्होल्युशन होणार असेल तर तुम्हाला सॉफ्टवेअरची डिग्री घ्यायची नाही. सॉफ्टवेअर बनवणारी लोक मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. तुम्हाला तिथपर्यंत फक्त पोहोचायचंय, त्या लोकांपर्यंत पोहोचायचं आहे, कन्सल्टंट्स कडे पोहोचायचंय. मोठा बिझनेस कसा बनवायचा ह्याचा एक तरी कन्सल्टंट तुमच्या लाईफ मध्ये आहे का, किंवा होता का? आता मी आहे, याच्या अगोदर होता का? की बिझनेस मोठा कसा, तुम्ही जर ती गोष्ट कधी शिकलात नाही तर ती करू शकतो. जो माणूस ते शिकलाच नाही कधी, त्याने शिकायचं सोडं, त्याने कधी ऐकलंच नाही, तो कसा करेल? इम्प्रॅक्टिकॅलिटी इज द वोकॅबलरी. वोकॅबलरी म्हणजे समजतं, वोकॅब म्हणजे तुमच्या तोंडातून निघणारे शब्द, त्याला आपण काय बोलतो? वोकॅब. वोकॅबलरी, शब्दांचं नॉलेज, शब्द संग्रह. तुम्हाला एक प्रश्न विचारतो मी, बघा तुम्ही त्या दिवशी इंजिनिअरिंग कॉलेजवरती पण विचारला होता. $1 मिलियन म्हणजे किती रुपये? $1 मिलियन म्हणजे किती रुपये? सांगा ना. 90चा आपण कन्व्हर्जन रेट पकडूया, 80 to 85च्या 88च्या रेंज मध्ये चाललाय, 89 आपण हायर पकडूया. 90 रुपीचा 1 मिलियन म्हणजे किती लाख? 10 लाख. आणि $1 म्हणजे किती रुपये? तर 90 रुपीज आपण पकडूया. 90 रुपीज इंटू 10 लाख 9 करोड होतात. जर तुम्हाला $1 मिलियन किती असतात हे माहितीच नसेल तर कॅन यू हॅव ड्रीम ऑफ अर्निंग $1 मिलियन? मी तुम्हाला काय सांगतोय बघा, आजच्या तारखेला इंडस्ट्रीमध्ये बिझनेसेसला सिरियसली घेतलंच जात नाही जर तुमचा रेव्हेन्यू $1 मिलियन खालती असेल. मी काय बोलतो समजतंय तुम्हाला? बिझनेस वर्ल्ड टॉक्स इन $1 मिलियन. $1 मिलियन इज अ प्री क्वालिफिकेशन क्रायटेरिया, जिथून पुढे बिझनेस डिस्कस केला जातो. म्हणजे जर मी तुमच्या हे सगळं बिझनेस 2.0 वगैरे हे सगळं जर तुम्हाला अचीव किंवा इम्प्लिमेंट करायचा स्टार्टिंग पॉइंट जो आहे, स्टार्ट पॉइंट वेअर वी शुड टेक यू सिरियसली, दॅट स्टार्ट पॉइंट इज $1 मिलियन. ज्याने $1 मिलियन कमवलाय ना त्याला मी जे सांगतोय ते सगळं लगेच कळतं. ज्याने 1 मिलियन पण कमवलेला नाहीये ना त्याने स्वतःचा बिझनेस पण सिरियसली घेतला नाहीये, आणि त्या फाउंडरने स्वतःचा बिझनेस सिरियसली नाही घेतलाय. मग मला तुम्ही सांगा, तुमचा कोच, तुमचा कन्सल्टंट, तुमचा सीए, तुमची फॅमिली, तुमचा एम्प्लॉई, तुमचा कस्टमर तुम्हाला सिरियसली का घेईल? कारण की बिझनेस पासिंग पर्सेंटेज समजतं तुम्हाला. तुमचा मुलगा जर एक्झाम द्यायला गेला तर पासिंग 35% असतात ना. तो $1 मिलियन आज बिझनेस मध्ये, बिझनेस में आया तो $1 मिलियन किया क्या? सगळ्यांचाच नाही होत. पण मी काय बोलतो, आपल्या लोकांचं पण नाहीये. पण जर हा नंबर माहितीच नसेल, जर तुम्ही तुमच्या मुलाला पासिंग पर्सेंटेज सांगितलंच नाही तर तो एफर्ट टाकेल का? समजलं मी काय सांगण्याचा प्रयत्न करतोय? युनिकॉर्न नावाची कॉन्सेप्ट आहे. काय कॉन्सेप्ट आहे? युनिकॉर्न. युनिकॉर्न नावाचा प्राणी एक असतो. तुम्हाला ते जिओग्राफी मधलं काय म्हणजे ते आपलं मिस्टिक प्राणी असतो. तो व्हाईट कलरचा घोडा असतो, त्याला एक शिंग असतं. हे खूप कॉमन आहे का? असं रस्त्यावरून चालता चालता युनिकॉर्न दिसतो का तुम्हाला? हा युनिकॉर्न, हा युनिकॉर्न. मग बिझनेस कम्युनिटी मध्ये युनिकॉर्न कोणाला बोलतात माहिती आहे? $1
बिलियन. किती? 1 बिलियन. आता आपल्याला बिलियन समजत नाही ना, रुपीज मध्ये सांगा ना. 9,000 करोड. किती? 90 नाही, किती? 9,000 करोड. 9,000 करोडला गेल्यानंतर तुम्हाला $1 बिलियन बिझनेस बोलला जातो. किती बोलला जातो? आणि त्या बिझनेसला बिझनेस कम्युनिटीमध्ये सक्सेसफुल बिझनेस बोलला जातो. त्याला युनिकॉर्न बोललं जातं. मग मला तुम्ही सांगा, मी जर आज तुम्हाला $1 बिलियन स्वप्न विकायला चालू केलं, तुमची बॉडी आणि माइंड प्रोसेस करणार आहे का? मी बोलतो लेट्स कम टुगेदर, लेट्स बिल्ड $1 बिलियन बिझनेस, कम ऑन गाइस. यू कॅन, कधीच नाही होऊ शकत. $1 बिलियन आपण स्वप्नात, अरे त्याला नंबर, त्याला मल्टिप्लिकेशनच जमत नाही, ते नंबरच समजत नाही किती लिहायचे. पण जे बिझनेस आज 18 वर्षाचा मुलगा, 17 वर्षाचा मुलगा जो आज टेक कंपन्यांवरती काम करतोय, स्टार्टअप बिल्ड करतोय, त्याचं स्वप्न तुम्ही विचारा, बेटा त्याला ड्रीम क्या है? युनिकॉर्न. खूप लाईटली बोलतात ते युनिकॉर्न. युनिकॉर्न पॉसिबल आहे की इम्पॉसिबल आहे? किती वर्ष लागतात युनिकॉर्न बनवायला? 6 महिन्यामध्ये पण बनतो, 5 ते 6 वर्षामध्ये 100% बनतो. खूप लकी लोक आहेत ज्यांनी 6 महिने वर्षभरामध्ये बनवलेले. त्यांना लकी नको बोले, त्यांच्या पाठीमागे पूर्ण ते प्रारब्ध असतं, आईबाप असतात, कन्सल्टंट असतात, सो मेनी थिंग्स. म्हणजे त्यांचा आजोबा त्या लेवलचा, बाप लेवलचा म्हणजे बिझनेसमॅन असतो, मग पोत्याला बिझनेस करायला, म्हणजे बापाने पण आयुष्यभर बिझनेस केलेला आहे. इन्व्हेस्टमेंटचा प्रॉब्लेम नाही, व्हेंचर कॅपिटलला प्रॉब्लेम नाही, बँकेला फोन केला की असे 10 करोड असंच देतात. गुजराती कम्युनिटीमध्ये तुम्हाला माहिती आहे, मी फक्त बोललो ना, जर मला बिझनेस करायचा आहे, 10-15 करोड रेज करणं खूप मोठी गोष्ट नाही, कॅशमध्ये मिळते. कॅश लोक देऊन टाकतात असंच. रख आपल्या मराठी कम्युनिटीमध्ये पहिलं कम्युनिटी बोलूया काय? नाही, क्लब आपला ते फक्त बोलायला एकत्र येतात. हो, रियालिटीमध्ये सांगा ना, कोण कोण जेवी करायला रेडी आहेत, एकत्र येऊन कंपन्या बनवायला रेडी आहेत? सगळेच मी पणावरती बसलेत. माझं दुकान, माझी टीम, माझा प्रोडक्ट, माझा बिझनेस, आणि घेऊन बसा मग ते तेवढ्या डबक्यात. ते लहान बाळ कसं ते बालडीत बसून त्याला ते तलाव वाटते, ते तप 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 तप. तुम्ही पण तेच आहात. तुम्हाला थोडं वाईट वाटेल, प्लीज अंडरस्टँड करा. मी तुम्हाला 6 दिवस रेडी केले वाईट वाटण्यासाठी. तुम्हाला वाईट वाटून देण्याची माझी काय आहे? रेस्पॉन्सिबिलिटी आहे. मला ती प्लीज पॉवर द्या की मी तुम्हाला थोडा हर्ट करू शकतो. मी तुमचा कोच आहे. तेवढी तुमच्याकडे ऍडव्हान्स मध्ये माफी मागतो की मी काही बोलेन आज किंवा ह्या पूर्ण सेशन्स मध्ये इथून पुढे तुम्हाला वाईट वाटलं पाहिजे म्हणून बोलतोय. कारण की महताबने मला ना चांगल्या शब्दांमध्ये कधीच ट्रेनिंग दिली नाही. मला त्यांनी नेहमी रडवले. तेव्हा तर माझ्या आतमध्ये काहीतरी तुटत गेला आणि काहीतरी आज बोलायची ताकद, ही ताकद आली असते का? ज्या बॅकग्राऊंड, तुम्हाला मी बॅकग्राऊंड का सांगितला, त्या बॅकग्राऊंडचा मुलगा हे एवढं बोलू शकतो का? जर तुम्ही माझा पास्ट बघाल तर नाही बोलू शकत. पण मी माझ्या पास्ट मधून एनर्जी डिराईव्ह करत नाहीये. मी माझ्या फ्युचर मधून एनर्जी डिराईव्ह करून बोलतोय की मी पॉवरफुल बनणार आहे. तुम्हाला जो रस्ता मी चालतोय तो चालायचा असेल तर मेरे पीछे पीछे चलो. मैं जहां बता रहा हूं वहां चलो. जेवढ्या लोकांकडून मी शिकलोय तेवढ्या लोकांकडून तुम्हाला शिकायला 10-15 वर्ष लागतील. इथून तुम्हाला तेवढं शिकायची गरज नाहीये. ते मी ऑलरेडी शिकलोय. मी तुमच्या आयुष्यामध्ये आता आलेलो आहे. तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये आलेले आहात. एकतर तुम्ही ह्याला ते 11-15 दिवसाचा कोर्स म्हणून बघा, तेवढं शिका. हे शिकलेलं आहे मी, माझं डिलिव्हरी झालेली आहे. आमच्या पीपीटीज आहेत त्या पण एक दिवस संपून जातील. ते बघा, घरी जावा, विसरून जावा. एक तर तो ऑप्शन आहे. दुसरा ऑप्शन, लेट्स बिल्ड बिझनेस टुगेदर. एकटे एकटे नका करू, एकत्र येऊन करूया. ह्या आयडियाला जर तुम्हाला प्रॅक्टिकल वाटते, इम्प्रॅक्टिकल वाटते, तर मग आपण मीडिओकर आहोत. मग आपण मीडिओकरच राहणार आहोत. आणि जर ह्या इम्प्रॅक्टिकल आयडियाला प्रॅक्टिकल बनवायची ताकद असेल तर तुम्ही मग एक्स्ट्रा ऑर्डिनरी लाईफ जगण्यासाठी
कुठेतरी थोडं तरी त्याच्या आतमध्ये तुमच्या आतमध्ये ट्रान्सफॉर्मेशन व्हायला चालू व्हायला पाहिजे. सो डेली बेसिसवरती ग्रोथ करणं, ग्रोथ तुमचं जिथे पण तुम्ही आहात डेली बेसिसवरती आपल्याला ग्रो करायचंय, डेली ग्रो करायचंय. काल 6,000चा टर्नओव्हर केला होता ना, आज 7,000चा करायचा, उद्या 12,000चा करायचा आहे, खाली नाही उतरायचंय. सर खरंच माझं ते 12,000 नाही झालं तर, हे बघा रिझल्ट आपल्या हातात कधीच नसतो. आपल्या हातात काय आहे? कर्म आहे ना, ऍक्शन्स आहेत ना. ते कमवायला ज्या ऍक्शन्स घ्याव्या लागतात, ग्रोथ साठी ज्या ऍक्शन्स घ्याव्या लागतात, त्या ऍक्शन्स तुम्ही घेणं गरजेचं आहे. ग्रोथ मिलेगा नहीं मिलेगा उससे मेरा कंसर्न ही नहीं है. मैं आपको डे एंड पे पूछेगा, डिड यू पुट योर 100% एफर्ट इन ग्रोथ? 100% एफर्ट टाकलाय तुम्ही ग्रो व्हायला? काल टाकलेला, परवा टाकलेला, आता कालचं बोलून फायदा नाही, आज टाकाल. आपला बिझनेस ग्रो, पहिलं तर तुम्हाला माहिती असायला पाहिजे ग्रोथ बिझनेस मध्ये कसे येते. मग ते ग्रोथ ओरिएंटेड टास्क, ग्रोथ हॅबिट, सेल्स डबल करायचा, ट्रिपल, ते आपण बोलणं करून झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये पण डाऊट असेल तर तुम्ही येऊन 1 to 1 भेटू शकता. सेशन मध्ये प्रश्न बॅकग्राऊंड आपण रेडी केलेला आहे. 30 तारखेपर्यंत आपण हेच करणार. आपल्याला गेम सुरू करायचा 1 ऑक्टोबर पासून, दसऱ्याच्या दिवशी 2 ऑक्टोबर पासून. पूर्ण युनिवर्स आता एका मोमेंटम मध्ये जाणार आहे. युनिवर्स, पूर्ण प्लॅनेट. दसरा वगैरे तुम्हाला समजतं ना, नवरात्री वगैरे का, असं ते सण नाहीये, पूर्ण प्लॅनेटरी रिअरेंजमेंट होतात आहेत. पावसाळा संपून हिवाळा चालू होणार आहे. साला प्लॅनेट चेंज हो रहा है पूरा, तू नहीं होगा, अब भी तो हो जाओ ना. आणि काय ग्रोथ करायची, क्योंकि ग्रोथ आने के बाद ना, उसके बाद सब कुछ पॉसिबल है. अगर ग्रोथ नहीं आई ना तो मैं कितना भी नाच के बोलूं, उसके बाद का कुछ पॉसिबिलिटी नहीं है. द मोमेंट यू से पॉसिबल, एक्स्ट्राऑर्डिनरी लाइफ. द मोमेंट यू से नहीं, इम्पॉसिबल, ऑर्डिनरी लाइफ. ऑर्डिनरी इंसान को ना सब इम्पॉसिबल ही लगता है. हाँ, ऑर्डिनरी इंसान को क्या लगता है? सब या तो इम्पॉसिबल लगता है, इसलिए तुम क्या हो? ऑर्डिनरी. मैं बोलता हूं लेट्स बिल्ड टीम ऑफ 1,000 पीपल. 1,000 लोग होने चाहिए आपके पास, 1,100 लोग होने चाहिए. पॉसिबल है? अरे मैं नहीं बता रहा हूं 2 महीने में करो, आंसर लगेंगे. 1,100 लोगों का आपको एम्प्लॉयर बनना है. 1,100 लोगों का क्या, कितने लोगों का एम्प्लॉयर बनना है? 1,100. 2030 में बनो, 2035, उससे मुझे लेना देना नहीं. तुम्हारे इमेजिनेशन में तो आ रहा है क्या कि एक टाइम तुम ऐसा कभी तो माइक लेगा, तुम्हारे सामने तुम्हारे 1,100 एम्प्लॉय होगा और तुम स्पीच देगा उनको कि अभी देखना चाहते हो अगला बड़ा सपना, क्या हम बनाए और एक बड़ी कंपनी. ये पता है डायलॉग कहां का है? गुरु पिक्चर देखा है? नहीं देखा होगा तो आज घर पे जाके गुरु पिक्चर देख लो पहले. उसमें लास्ट में जब रिलायंस पब्लिक लिमिटेड कंपनी बनी, जब उसका आईपीओ आया, तो धीरूभाई अंबानी ने स्टेडियम में एजीएम रखा था. एजीएम ऑफिस में होता है यूजुअली, क्योंकि हम प्राइवेट लिमिटेड कंपनी तो बना लेते हैं लेकिन शेयर होल्डर 3 टकले रखते हैं. तो वो कंपनी नहीं है, वो प्रोप्राइटरशिप ही है. खाली प्राइवेट लिमिटेड नाम के पीछे लगा मतलब आप कंपनी नहीं बन जाते. कंपनी बनाने के लिए आपको लगता है बहुत बड़ा टीम, छोटा टीम नहीं, बहुत बड़ा टीम. 1,000-1,200 लोगों का टीम लगता है बड़ा कंपनी बनाने के लिए. 1,000-1,200 लोग हायर करने के लिए कितना ताकत लगेगा आपको? लागेल ना. वो ताकत एक दिन में नहीं आता. ओके, टाइम डालेंगे. पहले अभी 1 से शुरू करेंगे, 2 करेंगे, 5 करेंगे, 15 करेंगे, 25 करेंगे, 100 करेंगे. 100 करते करते आपको गेम समझ में आ जाएगा. 100 एम्प्लॉय हायर करते करते क्या हो जाएगा आपको? हायरिंग, मैनेजमेंट, टूल, सॉफ्टवेयर, सब समझ में आ जाएगा. 100 तक पहुंचते पहुंचते सब समझ जाता है इंसान. 100 के बाद 300 करने के लिए टाइम नहीं लगता, 300 के बाद 600 करने के लिए टाइम लगता है, और एक बार 600 हो गए तो नेक्स्ट ईयर पक्का क्या हो जाएगा? 1,100. गुरुकुल का आम्ही गेल्या वर्षी 25-30 वरती होतो. या वर्षी आम्ही 70 एम्प्लॉईज वरती होतो. पुढच्या वर्षी आम्ही म्हणजे बाय एंड ऑफ मार्च वी विल बी 150+. दिस ऑफिस अँड दॅट ऑफिस 150+. नेक्स्ट इयर म्हणजे नेक्स्ट फायनान्शियल इयर 26-27 मध्ये आम्ही 450 होणार आहोत. 3 टाइम जाणार. आमच्याकडे सिस्टम 150च असणार, फक्त कम्प्युटर किती असणार? 150. पण आम्ही 450 लोक
काम करणार आहोत. कल्याणकर साहेब आमची दुसरी बिल्डिंग बांधतात, बिल्डिंग नंबर 1 बिल्डिंग नंबर 2 दोन्ही मिळून 150 सिस्टम लावायची आम्ही कॅपॅसिटी बनवतोय. सिस्टम 150 पण लोक किती 450. सो 450 लोक 150 सिस्टम वरती कसे काय काम करणार हो तुम्ही सांगा ना, कसे करणार? 3 शिफ्ट मध्ये. हा माझं सीएचं काम आहे ना, अकाउंटिंग टॅक्सेशन ऑडिटिंगचं काम आहे ना. मी सकाळी 7 वाजता पण करू शकतो आणि रात्री 12 वाजता पण करू शकतो. मग सकाळी मॉर्निंग शिफ्ट 8 तासाची, आफ्टरनून शिफ्ट 8 तासाची आणि नाईट शिफ्ट 8 तासाची. आणि मुलांना पिकअप ड्रॉप सगळं आहे, राहण्याची सोय आहे. मग ज्या मुलांना राहण्याची सोय आहे, पिकअप ड्रॉप आहे, खाण्यापिण्याची सोय आहे, आमच्यासारखे लोक त्या लोकांना ट्रेन करण्यासाठी आहेत. 8 तास त्यांना काम करायचं आहे, 8 तास त्यांना सेल्फ ग्रोथ मध्ये टाकायचं आहे, 8 तास पर्सनल लाईफ आराम वगैरे करायचं आहे. असं एक गुरुकुलचा पूर्ण सिस्टम मी डिझाईन करतोय. सर तुम्ही जे सांगताय ना हे 1100 एम्प्लॉई वगैरे गडिंग्लज मध्ये, सर इम्प्रॅक्टिकल आहे हो. 2030 पर्यंत टार्गेट आहे असं. दरवर्षी डबल करत मला कितीपर्यंत जायचंय? 1100 एम्प्लॉई आले की मी IPO साठी रेडी होतोय. समजलं? माझा स्वतःचा बेंचमार्क काय आहे? 1100 एम्प्लॉई. कारण की सर्व्हिस सेक्टरमध्ये मी किती AI वगैरे आणला तरी सर्व्हिस सेक्टरमध्ये ह्युमन्स आर रिक्वायर्ड टू गिव्ह द फायनल डिलिव्हरी. विदाउट ह्युमन्स आय कॅन नॉट ऑपरेट. जर मला सर्व्हिस सेक्टरमध्येच राहायचंय. ती वेगळी गोष्ट आहे की मी गुड सेक्टरमध्ये पण येण्याचा प्रयत्न करतोय. मी ऍग्रिकल्चर, ते तर माझी शौक आहे. काय ते माझे किडा असतो ना माणसाच्या आतमध्ये, ते माझी शौक आहेत. पण माझा मेन बिझनेस तर कन्सल्टन्सीच आहे ना, कोचिंग आणि कन्सल्टन्ट. या बिझनेसला मला नॅशनल लेवलला घेऊन जायला 1100 लोकांची टीम लागणार आहे. सगळं काही पुढे जाऊन व्हर्च्युअल होणार आहे. हायकोर्टच्या हिअरिंग पर्यंत काय होणार आहेत? व्हर्च्युअल होणार आहेत. मला फक्त माझ्या सिस्टम मध्ये व्हर्च्युअल जाण्याची सवय आतापासून लावायची आहे. माझ्या टीम व्हर्च्युअली झाल्या पाहिजेत, माझं लेक्चर व्हर्च्युअली गेलं पाहिजेत. आता मी गडिंग्लज मध्ये ही जी तुमच्या बरोबर बॅच रन करतोय, माझी पुढची बॅच व्हर्च्युअल आहे. मी ऑनलाईन वरती करतोय. ऑनलाईन वरती मला सांगलीचा पण बिझनेसमॅन कनेक्ट करू शकतो, कोल्हापूरचा पण करू शकतो, दिल्लीचा पण करू शकतो. द मोमेंट आय गो फ्रॉम फिजिकल टू व्हर्च्युअल, जे लिमिटेशन्स आहेत ते लिमिटेशन सगळे ब्रेक होऊन जातात. प्लीज अंडरस्टँड. मग डिजिटल प्रेझेन्स क्रिएट करणं किंवा एवढे एम्प्लॉय हायर करणं पॉसिबल आहे का? तुम्हाला उत्तर द्यायचे. तो तुम्हाला फक्त आज येस आणि नो बोलायचंय. पॉसिबल आहे. तुम्ही तुमच्या लाईन, मी माझ्या लाईन ऑफ ऍक्टिव्हिटीचं सांगतो कारण की मला माझी लाईन ऑफ ऍक्टिव्हिटी खूप क्लिअर आहे. तुम्ही तुमच्या लाईन ऑफ ऍक्टिव्हिटी मध्ये सांगा. टेक्नॉलॉजी इंटिग्रेशन पॉसिबल आहे की नाही आहे? 24/7 काम करणं पॉसिबल आहे की नाही आहे? आहे. तेवढे एम्प्लॉई हायर करणे, 1000-1500 एम्प्लॉई हायर करणं पॉसिबल आहे की नाही आहे? तुम्हाला येस ऑर नो. इफ यू, तुम्ही कन्फ्युज नाही राहिले पाहिजेत. एक तर तुम्ही हा बोलले पाहिजेत किंवा एकतर नाही बोलले पाहिजेत. नाही बोलला तर तुम्ही अवेअर होणार की मी नाही का बोलतोय. तुम्हाला नाही का बोलतोय ते शोधावं लागणार. तुम्हाला डिस्कव्हरी मध्ये जावं लागणार आणि हा सेंटेन्स तुम्हाला लक्षात ठेवावा लागणार. इम्प्रॅक्टिकॅलिटी इज द वोकॅब्युलरी. हे शब्द कोण काढतो? नाही आहे, हे बोलतो कोण? इम्प्रॅक्टिकॅलिटी इज द वोकॅब्युलरी ऑफ अ मीडिओकर. एवढा सेंटेन्स समजला? इम्प्रॅक्टिकॅलिटी इज द वोकॅब्युलरी ऑफ अ मीडिओकर. म्हणजे जो माणूस पॉसिबल नाहीये, हे होणार नाहीये, नकारात्मक आहे, तो ऑर्डिनरी माणूस आहे, साधा माणूस आहे. त्याची मॅच्युरिटी एवढी आहे, तो पाठी भागून गाडी चालवतोय. आतापर्यंत नाही झाला, आता काय घंटा करणार आहे? 4 एम्प्लॉय नाही ठेवू शकलो, 1100. बाबा 5च्या एक्सपिरियन्सने लाईफ कधीच चालत नाही. आणि ह्या सक्सेस स्टोरी तुम्ही सगळे बोलता रजनीकांत वॉज अ बस कंडक्टर ॲट एज ऑफ 56 ही स्टार्टेड ऍक्टिंग अँड टुडे ही इज अ व्हेरी. Amitabh Bachchan was rejected for so many movies, so many channels, and then he got selected. शाहरुख खानच्या एवढ्या मूवी फेल गेल्या, मग इकडे झालं. सचिन तेंडुलकर पण कधी कधी शून्यावरती आउट होतो. सचिन तेंडुलकर पण 10th नापास आहे. म्हणजे तुमच्याकडे ना बाकी सगळ्या बिझनेसमॅनचे ना फेलियर आणि सक्सेस स्टोरीज आहेत. तुम्ही स्वतःच सांगता कधी कधी मोटिवेशनल सांगताना की तुला माहिती आहे त्या बिझनेसचं असं असं झालं होतं, ते तिथून त्याने टर्नओव्हर. ऍपल सारखी कंपनी पण बँकरप्ट होणार होती, तिचं पण टर्न अराउंड झालेलं आहे. ती पण खूप छान स्टोरी आहे, ऐकण्यासारखी आहे. स्टीव्ह जॉबला फायर केला होता त्या लोकांनी, फाउंडरला कंपनीतून काढला होता. काय पॉलिटिक्स खेळले असते. सो मेनी बॅड थिंग हॅपन्स इन द लाईफ. म्हणून काय आपण तिथेच राहूया की पुढे जाऊया? मी काय करू? तुमच्या लोकांचं सांत्वन करू की तुमच्या लोकांचं ट्रान्सफॉर्मेशन करू? काय माझ्याकडे एकच ऑप्शन आहे.
तुम्ही 5 सांगत बसला तर मी तुमचं सांत्वन करू शकतो, अरे रे 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 बेचारे रे. ट्रान्सफॉर्मेशन असं असतं. दिस इज द ट्रान्सफॉर्मेशन. आज पहिल्यांदा मी तुमच्या बरोबर माझ्या कोचच्या लँग्वेज मध्ये बोलतोय. जी ऑथॉरिटी मला आहे त्या ऑथॉरिटीने मी बोलतोय, पहिल्यांदा बोलतोय. गेले 6 दिवस मी फक्त तुमच्या बरोबर गाठी बांधण्यामध्ये लावलेले आहेत. डे 1ला जर हे बोललो असतं तर तुमच्या लोकांची इगो हर्ट झाले असते आणि कदाचित उद्यापासून तुम्ही आला नसता. आपण एक एनर्जी प्रिपेअर करून आता मी डिलिव्हरी देण्याचा प्रयत्न करतोय. डिलिव्हर होईल की नाही ते मला माहिती नाही, पण मी ऍटलीस्ट आय एम गिव्हिंग माय बेस्ट. सो इम्प्रॅक्टिकॅलिटी इज द व्होकॅब्युलरी ऑफ अ मीडिओकर. एवढं तरी कळतंय? तर मग मीडिओकर कोण आहे? आता पुढचं सेंटेन्स आहे, हु डज नॉट वॉन्ट टू टेक रेस्पॉन्सिबिलिटी ऑफ इम्प्लिमेंटेशन. हु डज नॉट वॉन्ट टू टेक रेस्पॉन्सिबिलिटी ऑफ व्हॉट? इम्प्लिमेंटेशन. इम्पॉसिबल तो बोलतो जो मीडिओकर आहे, ज्याला इम्प्लिमेंट करायची जबाबदारी घ्यायची नाही. असं ह्याचं मराठी थोडंफार ट्रान्सलेशन पॉसिबल असेल. बाकी हे सेंटेन्स तुम्ही चॅट जीपीटीला टाका किंवा तुम्ही तुमच्या हिशोबाने जसं तुम्ही इंग्लिश मराठी शिकता तसं तुम्ही शिका, पण मेन शब्द तुम्हाला समजले पाहिजेत. इम्प्रॅक्टिकॅलिटी, मीडिओकर, इम्प्लिमेंटेशन, रिस्पॉन्सिबिलिटी, 4 मेन शब्द तिच्यातले. पॉसिबल आहे म्हणायला फक्त जबाबदारी घ्यावी लागते. काय घ्यावं लागतं? 1000 एम्प्लॉई हायर करायला काय घ्यावं लागेल तुम्हाला? फक्त जबाबदारी. तुमचा बिझनेस आता फिजिकल असेल, टेक्नॉलॉजी बेस्ड नसेल, नॉन टेक्नॉलॉजी ट्रेडिशनल असेल, टेक्नॉलॉजी बेस्ड करायला तुम्हाला फक्त त्याची काय घ्यायची आहे? जबाबदारी घ्यायची. नाही मला नॉलेज नाही, तुम्हाला नॉलेज असायची गरज नाहीये. तुम्हाला आयपीओ कसा येतो त्याचा नॉलेज नाहीये. आयपीओच्या मार्केटमध्ये काय आहेत? कन्सल्टंट आहेत. मी कोण आहे? त्या कन्सल्टंट पर्यंत पोहोचवणारा व्यक्ती मी आहे. मी तुमचा आयपीओ नाही आणू शकत. महताब आणू शकतो किंवा त्याच्यासारखे अजून काही लोक आहेत मार्केटमध्ये, ते लोक आणू शकतात. पण आयपीओ ही भाषा बोलायला किंवा व्हेंचर कॅपिटलने आपल्या बिझनेसला फंड करायला आपला बिझनेस पहिला काय असला पाहिजे? फंडेबल. काय असला पाहिजे? फंडेबल. फंडेबल म्हणजे एक अनोळखी माणूस तुमच्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला रेडी व्हायला पाहिजे. काय व्हायला पाहिजे? एक नोन व्यक्ती तुमच्या बिझनेसमध्ये. आजची परिस्थिती कदाचित अशी असेल, नोन व्यक्ती पण तुमच्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करत नाहीये. तुम्हाला माहिती आहे त्याला बिझनेसचा प्रॉब्लेम नाहीये त्या इंडस्ट्रीमध्ये, कारण की तुम्ही पण बोलताय माझ्या इंडस्ट्रीमध्ये तर सक्सेस स्टोरीज खूप आहेत. इंडस्ट्रीचा प्रॉब्लेम नाहीये, त्याला व्यक्तीचा प्रॉब्लेम आहे. जोपर्यंत बिझनेस सक्सेसफुल होत नाही ना तोपर्यंत इन्व्हेस्टमेंट करणारा बिझनेस बघून कधीच इन्व्हेस्ट करत नाही. इन्व्हेस्टमेंट करणारा माणूस बघून इन्व्हेस्ट करतो. तुम्हाला समजतंय का मी काय सांगतोय? बिझनेस फंडेबल नंतर होतो. बिझनेस फंडेबल नंतर होतो. पहिला तो व्यक्ती फंडेबल झाला पाहिजे. मग कोणता व्यक्ती फंडेबल आणि कोणता व्यक्ती फंडेबल नाही? दोज हु टेक रेस्पॉन्सिबिलिटी फंडेबल. दोज हु आर नॉट टेकिंग रिस्पॉन्सिबिलिटी नॉट फंडेबल. रिस्पॉन्सिबिलिटी कशाची? सगळ्याचीच. एम्प्लॉईची पण रिस्पॉन्सिबिलिटी तुमची आहे. इन्फ्रा डेव्हलप करण्याची रिस्पॉन्सिबिलिटी तुमची आहे. ग्रोथ बिझनेस मध्ये आणण्याची रिस्पॉन्सिबिलिटी तुमची आहे. इन्व्हेस्टर बिझनेस मध्ये आणण्याची रिस्पॉन्सिबिलिटी तुमची आहे. सर हे सगळं बोलणं ना खूप सोपं असतं, तुम्हाला माहिती आहे. आम्हाला कोण देते इन्व्हेस्टमेंट? आम्हाला बँक कुठे लोन देते? तुम्ही किती बँकाकडे गेलाय? किती बँकांनी तुम्हाला रिजेक्ट केले ते तरी सांगा मला. बँक तुम्हाला लोन देण्यासाठी रेडी आहे की नाही हे तुम्हाला कळालं कधी? किती बँकांना तुम्ही अप्रोच केलाय? नाही केला. किती इन्व्हेस्टर प्रेझेंटेशन दिलेत? किती इन्व्हेस्टरला सांगितलंय की हा बिझनेस मला मोठा करायचा आहे आणि मी एक 5-50 करोडची इन्व्हेस्टमेंट बघतोय, मी माझ्या कंपनीचे 20% तुम्हाला द्यायला त्याच्यासमोर रेडी आहे. हे प्रेझेंटेशन किती लोकांनी दिलंय? नाही दिलंय. तुम्ही बँकेला प्रेझेंटेशन नाही दिलंय, तुम्ही इन्व्हेस्टरला किती लोकांनी हे प्रेझेंटेशन आपल्या एम्प्लॉईजला दिलंय की आपला आता प्रेझेंट बिझनेस इथे आहे, आपल्याला हे सगळं करायचं आहे सो दॅट वी बिकम फंडेबल. आपल्याला बँकेतून लोन मिळतील, आपल्याला इन्व्हेस्टरकडून इन्व्हेस्टमेंट मिळेल.
बाबा लॉंग टर्मच्या विचाराने जर काम करायचं तर माझ्याबरोबर काम कर. हे आपल्या एम्प्लॉईजला किती लोकांनी प्रेझेंटेशन दिले स्वतःच्या बिझनेस? तुम्ही दिलाय, थँक्यू. तुमच्या फॅमिलीला किती लोकांनी प्रेझेंटेशन दिले की जो बिझनेस मी करतोय त्या बिझनेसमध्ये ह्या लेवलची कमिटमेंट लागते. ओनली अ कमिटेड पर्सन कॅन बिल्ड दिस काइंड ऑफ बिझनेस. अनकमिटेड माणूस तो बिझनेस बनवू नाही शकत. आपण फॅमिलीला प्रेझेंटेशन नाही दिले, लार्जली आपण एम्प्लॉईजला प्रेझेंटेशन नाही दिलंय, आपण आपल्या कस्टमर्सला प्रेझेंटेशन नाही दिलंय, आपले जे क्लोज फ्रेंड किंवा आपला जो नेटवर्क आपण जे बोलतो त्यांना आपण ते प्रेझेंटेशन दिलेलं नाहीये. आपण कधीच कोणाकडून मदतीचा हात मागितलेला नाही. मग तुम्ही ग्रो कसे होणार? महताब ने मला खूप क्लिअरली सांगितलेलं, बिजनेस मांगने के लिए ना राम कभी शर्म नहीं आनी चाहिए. तेरी रेस्पॉन्सिबिलिटी है बिजनेस मांगना. काय है? बिजनेस मांगने के लिए मेरे को कभी क्या नहीं आना चाहिए. अगर तुझे तेरा बिजनेस मांगने के लिए शर्म आ रही है मतलब तू गलत धंधे में, तो ऐसा धंधा नहीं करना चाहिए. फिर जो मांगने के लिए क्या है? शर्म है. और अगर तेरा धंधा सही है, तेरा धर्म सही है, तो उसको मांगने के लिए क्या शर्म आनी चाहिए. महाभारत खेळला हा एक धर्म होता अर्जुनचा. तो गेला कृष्णाकडे मदत मागायला आणि त्याला मदत मिळाली. आणि कधी कधी मदत मॉनिटरी नसते. महाभारतातून शिकलो ना आपण. सैन्य सगळं दुर्योधन घेऊन गेला, सगळी प्रॉपर्टी, हत्ती, घोडे दुर्योधन घेऊन गेला. हा फक्त गायडन्स मागायला गेला होता. कधी कधी मदत फक्त कशाची असते? गायडन्स. तुम्ही किती लोकांकडे तुमचा बिझनेस ग्रो करण्याचं गायडन्स मागितलंय? जेन्युइनली. अच्छा, गायडन्स दिलं पण असेल लोकांनी. कधी कधी लोक आपल्या मार्केटमध्ये असे पण असतात, तुम्ही मागितलं नाही तरी पण देतात. सल्ले तसेच असतात ना. सल्ला न मागता मिळतो, मदत मागून पण मिळत नाही. पण दिलेले सल्ले तुम्ही किती वेळा इम्प्लिमेंट केलेत? ही तुमची सेल्फ डिस्कव्हरी आहे. तुम्हाला स्वतःला ह्या प्रश्नांची उत्तरं शोधायची आहेत. एवढं सगळं तुम्हाला ऍक्टिव्हेट केल्यानंतर 9:15 झालेत. एक छोटासा मेडिटेशन मी प्ले करतोय. तो मेडिटेशन तुम्हाला करायचं. मेडिटेशन आपण कसं करतो ते तुम्हाला माहिती आहे. तेवढं करायचं आहे. आणि तुमची, लक्षात ठेवा मी काय बोलतोय, मेडिटेशन केल्यानंतर तुम्हाला बोलायचं नाहीये. तुमची दिनचर्या, स्टँडर्ड दिनचर्या तुम्हाला लिहायची आहे. पहिल्या पेजवरती दिनचर्याच्या, समजलं? जिथे पर्सनल ओरिएंटेड टास्क संपतो तिथे जे पहिलं पान येत आहे की जर मी एका कन्सल्टंट कडून माझी दिनचर्या लिहून घेतली असते की एक बिझनेसमॅन, एक सीईओ लेवलचा पर्सन, स्टीव्ह जॉब सारखे पर्सन, एलॉन मस्क सारखी पर्सनॅलिटी जर मला बनायचं असेल तर माझी दिनचर्या कशी असायला पाहिजे, ती दिनचर्या लिहिण्याची रेस्पॉन्सिबिलिटी घ्यायला तुम्ही रेडी आहात का? ऑर्डिनरी राहायचं असेल तर नका घेऊ, कॅज्युअली लिहा. पण जर सीईओ बनायचं असेल स्वतःच्या लाईफ आणि स्वतःच्या बिझनेसचा तर ती दिनचर्या लिहा. सर मग 4 पानं अजून का लिहिलेली आहेत? पहिलं तुम्ही तुमचा बेस्ट लिहा. तुम्ही जे लिहाल तो तुमचा बेस्ट नसतो. तुमचा बेस्ट तुमच्या कोचला माहिती असतो, तुम्हाला माहिती नसतं. पण यू राईट डाऊन युअर बेस्ट फर्स्ट. 4 वेळा मी इम्प्रूव्ह करणार आहे तुमची दिनचर्या. त्याच्यानंतर किती वेळा करणार आहे? 1 तुम्ही लिहायचे, 2nd, 3rd, 4th, 5th मी लिहिणार. म्हणजे तुम्हीच लिहिणार आहात, पण माझ्याकडे बसून तुम्ही लिहिणार आहात. हे करू मी बोलणार हा करा, तुम्ही बोलणार हे करू मी बोलणार नको. पण व्हॅलिडेशन राऊंड 2nd दिनचर्याला झाला पाहिजे. फर्स्ट दिन तुम्ही डिझाईन करा ना. कदाचित माझ्यापेक्षा पण पुढचं तुम्ही विचार करू शकला तर, राईट. आणि ही दिनचर्या कशाला सूट झाली पाहिजे? तुमच्या अल्टिमेट विजनला. पहिला पेज आठवतोय तुम्हाला? म्हणजे तुम्हाला मी फ्रेमवर्क देतोय की जर सुचत नसेल काय लिहायचं तर असं आयुष्य जगा की रोज तुम्हाला माहितीये तुमचा विजन जो आहे ना तो असा बूम करून प्रेझेंट नाही होणार. इट्स अ स्टेप बाय स्टेप.
म्हणजे डेस्टिनेशन मध्ये मजा नाही, साला पूर्ण मजा जर्नी मध्ये. गुरुकुलची रिबिन कट करताना मी एन्जॉय नाही करू शकत. ओ गुरुकुल बनला यो, किंवा ती शेअर मार्केट वरती कंपनी लिस्ट करताना तिकडे NSE मध्ये घंटा वाजवायला, बेल रिंग द बेल सेरेमनी असते, बेल वाजवायची असते 9:30 ला टुंग, आणि मग आमची कंपनी शेअर मार्केट वरती लिस्ट होते आणि लोक कंपनीमध्ये पैसे लावायला चालू करतात. ती वन मुवमेंट आहे. ती मुवमेंट मी किती वेळा जगू, एकदाच जगू शकतो ना. ती मुवमेंट सेलिब्रेशन नाहीये. तिथपर्यंत जाण्याची जी आता ही जी खडतर जमिनीपासून जी सॉइल प्रिपरेशन चालू आहे ना, ही शेमडी पोरं जी घेऊन मी यांना आतापासून ट्रेन करतोय ना, IPO, इथे एन्जॉय, हे जे तुमच्या बरोबर जे करतोय ना, हे सेलिब्रेशन आहे. मी सेलिब्रेशन पोस्टपोन नाही करू शकत. दिस इटसेल्फ इज अ सेलिब्रेशन अँड दिस इज माय दिनचर्या. आज मी झोपताना कसा झोपेन मला सांगा. आज तुमच्या सगळ्यांबरोबर हे सगळं बोलणं, तर आज मला झोप कशी लागेल, डिस्टर्ब असेल मी की खुश असायला पाहिजे. की ऍटलिस्ट 8-10 लोकांना मी आज ते सांगितलं जे शिकायला मला वर्ष लागली. एवढे गुरु केले, एवढं वाचलंय, एवढं मेहनत केली, एवढं बोलायला शिकलो. एखादा तरी ट्रान्सफॉर्म होईल आज. ह्या होपनेच मला जगायचं आहे. तुमचं रिअल ट्रान्सफॉर्मेशन बघायला मी जिवंत राहतोय नाही राहतोय, तुम्ही राहताय नाही राहत मला नाही माहिती, पण आपण एका बिझनेस साठी जगतोय. तो बिझनेस तर आपल्या असल्यानंतर आणि गेल्यानंतर पण असायला पाहिजेत. मग तो बिझनेस डिझाईन करायला तुमची ऍज अ फाउंडर, ऍज अ CEO, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर अर्जुन म्हणून तुमचा दिवस कसा असायला पाहिजे ते लिहिण्यासाठी आपण आता बसलोय. हे जर तुम्ही लिहिलात व्यवस्थित आणि जर 90 डेज जगलात तर तुम्ही सगळे बिझनेस 3.0 साठी क्वालिफाय होते, त्याच्या पुढच्या लेवलसाठी. हे तुम्हाला जगता आलं पाहिजे, नाहीतर मग पुन्हा तुम्हाला 2.0 मध्ये बसायचं. कारण की कधी कधी लोकांना एकदा सांगून कळत नाही, 2दा-3दा सांगावं लागतं. मग तुम्ही जर स्मार्ट असाल, खूप इंटेलिजंट असाल, तर 90 डेज तुमच्या समोर आहेत ट्रान्सफॉर्म होण्यासाठी. किती दिवस आहेत असं? 90 डेज म्हणजे ते 2 मी अटेम्प्ट दिल्यानंतर सांगतोय तुम्हाला ट्रान्सफॉर्म 30 डेज मध्येच व्हायचं आहे. पहिल्याच 30 डेज मध्ये 1 ऑक्टोबर टू 31 ऑक्टोबर मध्येच आपल्याला आपल्या बिझनेसला ट्रान्सफॉर्म करायचं आहे. मी 90 दिले की तुम्ही 90 मध्ये करणार. पार्किन्सन्स लॉ आहे तो. जर मी तुम्हाला 4 दिवस दिले काम करायला, तुम्ही किती घेणार? 4 दिवस घेणार. आणि ते जर 4 तासात करायला सांगितलं तर 4 तासात करणार. ह्युमन ब्रेन एक्सपांड होत करतं त्या कामाला. टाइमपास करतो आपण तेवढं. तुमच्याकडे फक्त 30 डेज आहे, पण तुम्हाला खूप भीती नको वाटायला, पॅनिक नको व्हायला की 30 डेज मध्ये होतंय कसं ट्रान्सफॉर्म. म्हणून किती ठेवलेत? 30 चे 3 सेशन ठेवलेत, 3 राऊंड ठेवलेत. पण तुम्हाला ट्रान्सफॉर्म तुम्ही 30 डेज मध्येच करायचं आहे. आणि काही तुमच्यामधले जे सुपर इंटेलिजंट असतील, जे माझ्या पण पुढे जाऊ शकतात, ते लोक तर ट्रान्सफॉर्म 1 ऑक्टोबरच्या अगोदरच करतील. कारण की लाईफ इज ऑल अबाउट डिसिजन. तुम्हाला डिसिजन घ्यायची, एवढं क्लिअर आहे. फर्स्ट दिनचर्या तुम्ही खूप प्रेमाने लिहिताय. ओके, हेल्प करतो मी तुम्हाला. तुम्ही माझ्याबरोबर फक्त बोलू शकता, तुम्ही आजूबाजूमध्ये नाही बोलायचं, कॉल अटेंड नाही करायचा. मेडिटेशन झाल्यानंतर तुम्हाला तुमची दिनचर्या लिहायची आहे. तुमची दिनचर्या डिझाईन करायची रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची आहे? आपली आहे. जेव्हा तुम्ही स्वतःची दिनचर्या स्वतःसाठी डिझाईन करताय, व्हॉट विल यू डिझाईन? बॅड, गुड, ॲव्हरेज की बेस्ट? डिझाईन द बेस्ट दिनचर्या फॉर यू.